LBW आणि एज सोडून तुम्हाला तो एक रिव्ह्यू घेता येणार आहे. LBW इन्क्लूड आहे, पण LBW साठी तुम्ही रेफरल घेऊ शकता. ऑन फील्ड अंपायर जे LBW डिसिजन देतील ते ग्राह्य धरलं जाईल. ओके अक्षय सर? ओके. तर LBW साठी आहे, फक्त एज साठी रेफरल नाहीये. पुणे पोलीस बॉईज संघाकडून महेश शिंदे तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात आणि आनंद नॉन स्ट्रायकर्स एंडला, आणि सुमित आवटी जे स्वतः कर्णधार आहेत ज्यांना बुमराह म्हणून ओळखलं जाते. काय शैली सातत्यानं सुमितची आपण पाहतोय आणि म्हणूनच मिस्ट्री बॉलर म्हणून यांची ख्याती आहे. 2 मिनिटं थांबा प्लीज, 2 मिनिटं थांबायचे. आपण या ठिकाणी अधिकृत नोंदणी करतोय सर्व नावांची आणि त्यानंतर आपण सुरुवात देणार आहोत या डावाची. खरं तर उत्कंठा शिगेला पोहोचली होती प्रेक्षकांची. त्यांना असंच दर्जेदार क्रिकेट पाहायचं असतं, पण आवर्जून मी उल्लेख करीन गोपी की स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सुद्धा कमी नाहीत. त्यांनी देखील मागच्या 3 दिवसांमध्ये वरच्या दर्जाचं क्रिकेट खेळलंय. मनीष अगदी बरोबर उल्लेख केलायस तू. स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी मागच्या 2 दिवसांचा की आजचा 3रा दिवस आहे आपण पाहिले. अनेकांनी अर्धशतकं ठोकली आहेत, अनेकांनी गोलंदाजीमध्ये कमाल केली आहे, काहींनी 6 बॉलमध्ये 6 चौकार ठोकले आहेत, षटकारांचे हॅट्रिक. म्हणजे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी देखील मागे राहिलेले नाही आहेत आणि आता खुल्या गटातल्या सामन्यांमध्ये ते देखील खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे भरपूर मजा येणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या ठिकाणी चर्चा चालू आहे आकाश आणि सुमित दरम्यान. आकाश सांगतो की मला सुद्धा गोलंदाजी मिळायला हवी, मी सुद्धा उत्कृष्ट गोलंदाज आहे, आय कॅन प्रूव्ह इट. पण पाहूया संघामध्ये त्याची गोलंदाज म्हणून जागा बनते का. थोडासा मस्का लावलाय बहुधा. प्रत्येकाकडे कॅलिबर आहे. मला असं वाटतं व्यावसायिक क्रिकेटपटू जेव्हा तुम्ही बनता, तुम्ही प्रत्येक रूल्ससाठी सातत्याने मेहनत घेता. म्हणजे जेव्हा प्रॅक्टिस सेशनमध्ये तुम्ही स्वतःतला गोलंदाज सुद्धा शोधत असता, कदाचित आकाश तो स्वतःतला गोलंदाज शोधतोय आणि म्हणूनच थोडं ते धडे गिरवतोय. सुमितचा अनुभव तो शेअर करतोय स्वतःशी देखील, तो मनधरणी करतोय की पाहूया जर गोलंदाज अवेलेबल नसतील तर आकाश सुद्धा गोलंदाजी करू शकतो. खूप चांगलं क्रिकेट आकाशने खेळलंय. ॲज अ स्ट्रायकर बॅटर म्हणून भारतातील विविध अग्रमानांकित स्पर्धेमध्ये आकाश खेळलाय. सुमित यांचं नेतृत्व या स्पर्धेत लाभलेलं आहे भांडूप स्ट्रायकर्सला. जर आपण भांडूप स्ट्रायकरच्या संघाचा आढावा घेतला तर सुमित आवटे, अनिकेत सावंत, इस्तेयाक शेख, प्रितेश जोशी, फकीरा शेख, असद चौधरी, आकाश जांगीड, आकाश झा, जतन ठक्कर, राहुल चौधरी आणि नजमुल मंडल असे खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील भांडूप स्ट्रायकर्स या संघामध्ये. आणि दुसऱ्या बाजूने मनीष जर आपण विचार केला, पुणे पोलीस बॉयज संघाचा राजू शेख टीमचा कॅप्टन आहे. त्यानंतर अजय कदम, तुमचा मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे. अजय कदम, टीम पुणे पोलीस बॉयज खेळाडूचा नंबर अपडेट करा. राजू शेख संघनायक आहे, आनंद खताडे, अभिजित माळी, शागिर शेख, अर्जुन कुडाळकर, त्याचबरोबर तन्मय पशाळे, महेश शिंदे, अजय कदम, विजय पवार, हर्षन शेख हे खेळाडू इन ॲक्शन असणार आहेत पुणे पोलीस बॉयज कडून. चला स्ट्रायकर एंडला फलंदाज पोहोचा, आपण मॅच ऑन करतोय. तर आता खरं तर महेशसाठी हे मैदान काही जुनं नाही आहे आणि त्याचमुळे या मैदानाची जवळशी नातं असताना जेव्हा जेव्हा या मैदानात व्यावसायिक स्पर्धा खेळवली जाते, महेश शिंदे तुम्हाला आवर्जून त्या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. अनेक वेळेला मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असताना महेशचा अनुभव मोठा आहे. सचिन डवळी प्रहार 11 या संघासाठी देखील तो खेळलेला आहे आणि आज सलामीला आलाय. लेफ्ट हँडर आहे, नेहमीच आक्रमक शैली दाखवतो. ऑल सेट, अंपायर सिग्नल, लेट्स प्ले. पहिल्या सामन्याला सुरुवात. सुमित आवटी ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल अकुट टप्प्याचा स्क्वेअर लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र तोपर्यंत फेकी गेली. मनीष पहिल्याच बॉलवर सिंगल मिळाली. संदेशजी पियाने 30 मिनिटांचा टायमर सेट करा प्लीज. ऑन स्क्रीन आपण 30 मिनिटांचं टायमर सेट करा. आपण 5 षटकांसाठी 30 मिनिटं प्रत्येक डावाला दिलेले आहेत, ज्यामध्ये सर्व काही इन्क्लूड आहे. ड्रिंक्स ब्रेक वगैरे ज्या काही बॅटर इन आउट आहेत त्या सर्व गोष्टी इन्क्लूड आहेत. तर आपण 30 मिनिटांचं टायमर ऑन स्क्रीन ॲडजस्ट करायचं आहे. दरम्यान पहिली धाव नोंदवलेली आहे महेश शिंदे यांनी आणि सुमित आवटे पहिले षटक हातात आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात रायटी बॅटरसाठी. आनंद अपट बार पण हुक केलंय. पोझिशन घेण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचा फायदा उचलताना बॉलला फाईन लेग सीमरेषच्या दिशेनं पाठवलं. 4 धावांसाठी चौकार.
अकूट टप्प्याचा बॉल होता, वेळ भेटला फलंदाजाला आणि लगेचच त्यांनी बॉलला फक्त दिशा दिली. फाईन लेगच्या डोक्यावरून खेळला गेला, चेंडू सीमा पार गेलाय आणि बरोबरच खुल्या गटामध्ये पहिल्या सामन्यातील हा पहिला चौकार इथे आपण पाहतोय. ॲक्शन रिप्ले पाहूया. सुमित आवटीचा हा बॉल भरपूर अकूट टप्प्याचा टाकला, खांद्याचा वापर केलाय, मात्र बाउन्स ज्या पद्धतीने बॉलला प्राप्त झाला त्याला दिशा दिली आणि चौकार वसूल केलाय. धावसंख्या 5 आहे. सुरुवात चांगली म्हणायला हरकत नाही आहे इथे, कारण पहिल्या बॉलवर हलक्यात आणि महेशने सिंगल घेतली. त्यानंतर जसं स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईकवरून अंदाज दाखल झाला, दुसऱ्या बॉलवर चौकार आलाय. सुमितवर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न पहिल्याच ओव्हरमध्ये केला जातोय. सुमित तयार, आनंद आहे स्ट्राईक एंडला. स्टेप अप झालाय, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पहिला षटकार आनंदच्या बॅटमधून. प्रहार प्रीमियर लीग 6 धावा षटकार. चौकार खेचण्याचा मान सुद्धा आनंदने मिळवला आणि षटकार ठोकण्याचा मान सुद्धा आनंदने मिळवला. यावेळेस ऑप्स्टमच्या बाहेरची वाईड हाफ वॉली होती आणि त्यावर खूप चांगलं एक्झिक्युशन त्यांनी केलं आणि बॉलला वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर VIP डायसवर पाठवलं आणि 6 धावांची नोंद स्कोरशीटवर दिलेली धावसंख्या पोहोचते आता 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा. चांगली सुरुवात पण सुमित आवटे जे कॅप्टन आहेत आणि मजबूत खेळाडूवर प्रतिकार केलेला आहे खरं तर फलंदाज आनंदने. 3 चेंडू आणि धावसंख्या 11. पुढचा बॉल ओव्हर द विकेट न सुमित आवटे. ओ फॉलिंग स्वीप, पहिल्या 3 चेंडूंवर आघात आणि आता 4थ्या चेंडूवर सुद्धा तो प्रतिकार पुणे पोलीस बॉयजचा. आनंद अनस्टॉपेबल बॅटिंग करतोय या ठिकाणी. आता धावांचा वेगवान प्रवास सुरू झालेला आहे पुणे पोलीस बॉयजचा. फॅन्टॅस्टिक फॉलिंग स्वीप, पूर्णपणे खेळपट्टीचा वापर पिचिंगवर लक्ष केंद्रित करत असताना आपल्या बॉडी मेकॅनिझमचा फायदा त्यांनी उचलला आणि या मोठ्या फटक्याची निवड केली. दरम्यान धावसंख्येचा वेग वाढतोय आणि धावसंख्या पोहोचते आता. शोएब शेख आम्हाला कळवत आहेत धावसंख्या झाले बिनबाद 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड. पहिला बॉल सिंगल आणि त्यानंतर 3 मोठे. सन्मान्य सिद्धेश पाटील सर जे इंडिया लेजंडचे मॅनेजर आहेत, त्यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. धन्यवाद. आपण या स्पर्धेला आपली बहुमूल्य भेट दिलीत. पहिल्या 4 चेंडूंवर धावांचा पाऊस पडलाय. चौकार षटकार चौकार आनंद या पद्धतीने खेळतोय. स्ट्राईक एंडला तो आला, पंचांनी डेड बॉलची घोषणा केली आणि या टाळ्या बसतायत. डगआउटमध्ये दृश्य सध्या आनंदमय झालंय आनंदमुळे. दुसऱ्याच बॉलवर पहिला बॉल तो खेळत होता, त्यावर त्यांनी चौकार टोकला. त्यानंतरचा बॉल षटकार, पुन्हा चौकार आलाय. अटॅक करण्याला सुरुवात केली. सुमित तयार, सुमितला आता कमबॅक करायचंय. ओदी विकेटने या षटकातला पुढचा चेंडू. पुढे होता बॉल, फुल लेंथ कव्हर्स मध्ये खेळाय, धाव घ्यायचे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षक आहे तिथे, कोणती धाव मिळणार नाहीये. 5वा चेंडू इथे निर्धाव आहे. 15 धावा आहेत. मनीष 5व्या चेंडूवर मात्र कमबॅक केले सुमित आवटीने. गोपी कॅम्पचे हे खेळाडू आहेत आनंद आणि काय खेळतायत एकंदरीत पूर्ण त्यांचा तो व्यावसायिकपणा या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. सुमित आवटे एक प्रतिभावंत गोलंदाज, त्यात कुठलंच जुमत नाहीये, पण त्या प्रतिभेसमोर आता आनंदची प्रतिभा भाव खाऊन जाते. धावसंख्या बिनबाद 15. पुढचा बॉल सुमित ओव्हर द विकेट. हो यावेळेस फोर्स केलाय बॉलला, परफेक्ट ऑन ड्राईव्ह, कडक बेधडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आनंदची. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पुणे पोलीस बॉयज बिनबाद 21. मागच्या बॉलवर बीट झाल्यानंतर पुन्हा आपलं अस्त्र बाहेर काढलं आणि या बॉलवर देखील आनंद तुटून पडला. म्हणजे तू उल्लेख केला होतास की सुमित आवटे हा एक प्रतिभा संपन्न गोलंदाज आहे, परंतु दुसऱ्या बाजूला आनंद जो त्याच्यापेक्षाही 2 पावलं स्वतःला पुढे ठेवतोय आणि आक्रमण करत असताना स्वतःची प्रतिभा दाखवून देतोय. मी मगाशीच उल्लेख केला होता की दोन्ही तगडे संघ आहेत, बेस्ट वर्सेस बेस्ट आहेत. दोन्ही संघांमध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत, त्यामुळे हा सामना चांगलाच रंगेल आणि पहिल्याच ओव्हरमध्ये त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. आनंदने अक्षरशः तुफानी खेळ केली आणि पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग आनंदची पाहायला मिळते. पुणे पोलीस बॉयज 21 धावा आहेत बिनबाद. आता हालचालीनं वेग आलाय भांडूप स्ट्रायकरच्या योजनांमध्ये, कारण टाइम लिमिट आहे मित्रांनो. बघा अजूनही तुम्ही 6 मिनिटांचा कालावधी पहिल्या षटकासाठी घेतलाय. 25 मिनिटात तुम्हाला पुढची 4 षटकं पूर्ण करायची आहेत. सर्व टाइम इन्क्लूड आहे, टायमर्स थांबणार नाही आणि तुम्हाला बिग स्क्रीनवर तुमचं टाइम पाहायला मिळते, त्याचमुळे त्यात तडजोड केली जाणार नाही. टायमर थांबणार नाहीये. जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. खरं तर सातत्याने व्यावसायिक क्रिकेटपटू आपण पाहतायत. इसियाक ऑन स्क्रीन मला पाहायला मिळत आहेत. यानंतर तुम्हाला ते कदाचित खेळताना पाहायला मिळतील. एकत्रित भांडूप स्ट्रायकर्स या संघामध्ये ठाणे, मुंबई,
चे सर्व खेळाडू इन्क्लूड आहेत आणि म्हणूनच ती बॉन्डिंग त्यांची चांगली आहे. सुदर्शन केदार ऑनस्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतात ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप चांगली मेहनत घेतली. पूर्ण कोअर कमिटी खरं तर त्यांचा उल्लेख आवर्जून आपण करूयाच. धावसंख्या 21 झाले. नवीन गोलंदाज असद चौधरी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. ऑनफिल्ड अंपायर्स अजय भालेराव सर आणि अक्षय निर्मल सर आणि थर्ड अंपायर आहेत संजय भालेराव सर. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. फुलटॉस छेडखाणी करण्याचा प्रयत्न केलाच नाही. दरम्यान हा बॉल नो आहे. सुरुवात या षटकाची नो बॉल न. धावसंख्या 22. पंचांनी जसं पाहिलं बॉल टाकला गेला ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल. फुलटॉस होता मात्र त्यावर कोणताही फटका झालेला नाही. बरोबरच नो बॉलचा इशारा आलाय. गोलंदाजाला दंडित केलं गेलं. एक एक्स्ट्राची धाव मिळेल. सध्या स्क्रीनवर आपण पाहतोय महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती पाहायला मिळते आणि आता पंचांनी हा निर्णय उंची चेक केली जाईल. बिमरसाठी तिसऱ्या पंचांकडे पाठवला गेलाय. चर्चा होईल. तिसरे पंच शहानिशा करतील या बॉलची. मात्र एक धाव मनीष एक्स्ट्राच्या रूपाने मिळाली. नो बॉल आला तर मात्र फ्री हिट मिळेल आणि त्यानंतर अजून एक मोठी संधी असणार आहे फलंदाजाकडे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जी प्रसन्न करते, तुम्हाला मोटिवेट करते. दरम्यान आपण पुन्हा एकदा साईड अँगलने चेक करतो या गोष्टीला. जी घटना घडली त्या घटनेला वेगवेगळ्या अँगल्सने आपण पाहतोय आणि तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेलच. पण असं पहिल्याच बॉलवर ग्रिपिंग करताना चुकला हे तर मात्र नक्की. आणि मी दुसऱ्या बाजूने असं म्हणेन की पहिल्या ओव्हरमध्ये सुमित आवटीवर जे आक्रमण झालेलं आहे त्याचा कुठेतरी थोडासा प्रभाव तुमच्या गोलंदाजावर पडू शकतो. आणि बरोबरच तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय की हा नो बॉल आहे. एक्स्ट्रामध्ये वाढ होईल आणि बरोबरच पुढचा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. चूक झाली आहे मनीष, मात्र त्या चुकीला प्रायश्चित्त मिळेल. आता पाहूया. आता अजूनही 5 षटकं बाकी आहेत. या षटकातले 6 चेंडू बाकी आहेत. असदने या षटकाची सुरुवात नो बॉलने केली आणि पाहूया पुढचा बॉल फ्री हिट जो महेशसाठी आहे. फुलटॉस बॉल कनेक्शन तितकं प्रॉमिसिंग नाही आहे. मिड ऑफ थोडासा उजवीकडे सरकला. बॉल स्टॉप झाला. एक सिंगल कंप्लीट झालं. महेश देखील डोकं चालवतो. त्यांना माहिती आहे आनंदचा अप्रोच चांगला राहिला. त्यांची बॅट 4 आणि 6चा पाडा बोलते. त्यांना संधी देऊया. अगदी बरोबर उल्लेख तू केलायस. कारण आनंदच्या बॅटमधून धावा येतात. पहिल्या षटकामध्ये त्याने 5 चेंडू फेस केले, 20 धावा काढल्या. हे मुख्य मंचावरचं दृश्य पाहायला मिळते. अनेक अतिथी मित्रपरिवार आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पहिलाच बॉल फ्री हिटच्या बॉलवर मात्र महेशने सिंगल घेतली. धावफलक 23 वर पोहोचलाय. पुढच्या चेंडूसाठी पुन्हा आनंद स्ट्राईक घेतला. समोर आहे गोलंदाज तयार. आनंदसाठी फुल टॉस पुल केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने भिरकावलाय. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रहार प्रीमियर लीग चौकार. 4 धावा. मी म्हणालो होतो की महेशने डोकं चालवलंय. महेश देखील या मैदानाचा राजा आहे खरं तर. पण या डावामध्ये कोण चांगला खेळतो ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि कधी कधी क्रिकेटच्या मैदानामध्ये युगो नसावा आणि म्हणूनच सातत्याने आनंदला मौका मिळतो आणि तो मोठे फटके खेचण्यासाठी मागे पुढे बघत नाही. फुलटॉस बॉल होता आणि त्या फुलटॉस बॉलला सरळ बॅटचा वापर करताना सीमारेषा दाखवली आणि या मोठ्या फटक्याच्या मदतीने धावसंख्येचा वेग वाढला. धावसंख्या पोहोचते आता 27 वर. चौकार खेचलाय आनंदने. 27 रन्स ऑन बोर्ड. चांगलाच स्ट्राईक रेट मेंटेन केलाय आनंदने आतापर्यंत. हा चांगला बॉल होता. जर आमची छेड काढली तर परतफेड नक्की आम्ही करू आणि तेच करत असताना असदने परतफेड केली आणि पहिला धक्का बसतोय. आनंद बॅक टू द आउट. मागच्या बॉलवर चौकार मारला होता परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजाने व्हेरिएशन दाखवलं असं चौधरीने आणि चौकाराचं उत्तर दिलंय. जसा तू उल्लेख केलास की आमची छेड काढली तर परतफेड केली जाईल. अगदी तेच इथे घडलंय आणि विकेट मिळाली आहे. हे मंचावरचं दृश्य पुन्हा एकदा आपण पाहतोय. धावफलकावर जाऊया. 27 धावा आहेत. एक गडी बाद. मनीष इथून हा ब्रेक थ्रू खूप महत्त्वाचा राहणार आहे. विकेट जी आतापर्यंत नव्हती आणि असा फलंदाज बाद झालाय जो सेट झाला होता ज्याच्या बॅटमधून भरपूर धावा येत होत्या. तो फलंदाज बाद झालाय. म्हणजे आता पुन्हा भांडूप स्ट्रायकर्सला इथे कमबॅक करण्याची संधी असणार आहे. टॅक्टिक्स खूप इम्पॉर्टंट आहेत बघा. यावेळेस लेन बॉल होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जेव्हा तुमच्या वतीनं मागच्या काही चेंडूंवर जास्त धावा तुमच्या संघाला मिळाल्यात अशा वेळेला तुमचा माइंडसेट तोच राहतो की सिंगल डबल आपल्या खात्यात नाही आहे. आपण फक्त 4-6साठीच मैदानात आलेलो आहोत आणि तोच अप्रोच आनंदचा सातत्याने होता. जर आपण मागच्या 2 षटकात पाहिलं तर खूप कमी वेळात त्याने डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळलेत. सातत्याने मोठे फटके आणि त्यांना त्यात यश मिळत होतं. म्हणूनच हा मोठा फटका खेळताना ते चुकले. परंतु काही वेळेला थोडासा संयम देखील गरजेचा राहतो. टी फॉर टेम्परामेंट आणि पी फॉर पेशन्स. इथे थोडासा संयम दाखवला गेला असता तर मात्र आनंदची खेळी अजून मोठी होऊ शकली असती. मात्र क्रिकेटमध्ये कोणतंही जर तरचं समीकरण चालत नाही
असदने विकेट घेतली. 27-1. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय तन्मय, जो असेल स्ट्राईक एंडला, परंतु असदने एका चौकारानंतर चांगलं कमबॅक केलंय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तो सज्ज होईल ओव्हर दी विकेटने. असद विकेट मिळवतोय तन्मय, नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला. पुढे ठेवलेला बॉल, पुढे खेळण्याचा प्रयत्न, बॉल जातोय शॉट थर्डमॅनला. दरम्यान ही लेग बायची एक धाव ऍड होईल. धावसंख्या पोहोचते 28. शरीराचा वेध घेतला चेंडूने, त्यानंतर एक्स्ट्रामध्ये वाढ होते. एक्स्ट्राच्या मदतीने 28 वर धावफलक पोहोचलाय. पुन्हा एकदा आपण मंचावरचं दृश्य पाहतोय. अनेक मान्यवर आहेत, अनेक अतिथी आलेत. खुल्या गटाला सुरुवात झाली आहे. क्रिकेट हा तुम्हाला भारतीयांचा धर्म झालाय आणि या धर्माचे आपण सर्वजण मनीष पूजक झालोय आणि सर्वच दर्दी प्रेक्षक आहेत, म्हणून ही गर्दी पाहायला मिळते. गोलंदाज तयार होईल असत. समोर आहे महेश. यावेळेला महेशसाठी हा चेंडू समोर खेळ आहे. स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने उत्तुंग मॅसिव्ह हिट केलाय. षटकार. हीच वेळ आहे गिअर शिफ्ट करण्याची आणि तेच करत असताना महेश यांनी आपला तो अंदाज दाखवला ज्या अंदाजासाठी त्यांना ओळखलं जातं. आणि म्हणूनच ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, लेंथ बॉल होता आणि प्रॉपर फोर्स लावताना टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक महेशच्या वतीनं लॉंग ऑफला खेळला आणि दरम्यान मोठ्या फटक्याची नोंद झाली. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. 34 धावा, 1 गडी बाद. आतापर्यंत तो ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला बसला होता, परंतु जसा आनंद बाद झाला त्याने सूत्र आपल्या हातात घेतली आणि सांगितलं की आता चला, आता मी गाडी चालवणार आहे आणि एक्सप्रेस वेवर मला देखील आता सुरुवात करायची आहे. 34 धावा झालेल्या आहे. शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेचा. असं चौधरी ओव्हर दी विकेटने. लो फुलटॉस होता, कव्हर्समध्ये खेळ आहे. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर मधून बॉलच्या मागे धावतो. एकदा पूर्ण केली. जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट देखील सुरेख होतं. शेवटच्या बॉलवर 2 आल्यात, बरोबरच 2 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुणे पोलीस बॉयज जमणी सुरुवात चांगली आहे. पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात केली. 1 विकेट गेले जरूर, परंतु आनंदने जो पाया रचलाय त्यावर कळस चढवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज सातत्यपूर्ण ठेवतायत. त्यामुळे चांगली धावसंख्या पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळाली. बघा, आतापर्यंत आपण 13 मिनिटाचा कालावधी घेतलाय. भांडूप स्ट्रायकर्स बिग स्क्रीनवर टायमर स्टार्ट आहे. ते टायमर थांबत नाही आणि जे टायमर चालले ती सूचना आम्ही तुम्हाला देत राहू, जेणेकरून तुम्हाला तो भुर्दंड 6व्या षटकात बसणार नाही. चला, इनिंग ब्रेकमध्ये जे आमचे ग्राउंड्समन आहेत त्यांनी आपण आखणी करून घ्यायची आहे खेळपट्टीची. इनिंग ब्रेकमध्ये आमचे ग्राउंड्समन जे आहेत, जे खेळपट्टी आखतात, त्यांनी खेळपट्टीची आखणी करायची आहे. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 36. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर जतन येत आहेत. जतनकडे देखील एक कॅलेबर आहे आणि एक यंगस्टर आहे. आणि त्याचमुळे आता पाहूया लेफ्ट आर्म सीमर जतन आपल्या वतीनं कसा खेळ देतोय. कारण 2 गोलंदाजांना जेव्हा खर्च करताना आपण पाहिलं धावांचा, त्या खर्चाला रोखण्यासाठी आता या टॅलेंटेड बॉलरला इंट्रोड्यूस केलेलं आहे भांडूप स्ट्रायकरचे कॅप्टन सुमित आवटेने. स्ट्रायकर एंडला तन्मय. ड्राईव्ह केला मिड ऑफ आहे सर्कलच्या आतमध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक आहे की नाही? यस, धोकादायक आहे. या ठिकाणी याच गोष्टीची गरज होती. विकेटचा शोध. जतनच्या खात्यात विकेट जात नाहीये, पण तन्मय बाद होत आहे. धक्का दुसरा. पुणे पोलीस बॉईज. हलक्या हाताने खेळला होता बॉल. मिड ऑफ होता. जी कल्पकता दाखवली फिल्डरने, जसा बॉल आला एकाच ऍक्शन मध्ये पिकअप गॅदर आणि थ्रो, आणि तो थ्रो एवढा परफेक्ट होता की तो नेम लागला आणि फलंदाजाने मागे पुढे पाहिलं देखील नाही. सरळ डगआउटचा रस्ता धरला. दुसरा धक्का बसतोय. खरं तर हा बॉल ज्या पद्धतीने खेळा, कॉल तेवढासा यशस्वी झालेला नाहीये. जोखीम घेतली मात्र ती अंगलट आली. फलंदाज बाद झालाय. खरं तर या विकेटचं क्रेडिट प्रितेश जोशीला द्यायला हवं. बाळकुमचा हा वंडर बॉय ज्यांनी तो थ्रो केला एकाच ऍक्शन मध्ये नॉन स्ट्रायकर्स एंडला. बघा किती वेगाने तन्मय बघत होते, पण थ्रो एकदा अचूक होता प्रितेश जोशीचा. आणि खरं तर म्हणूनच विकेटचा शोध. मागच्या 2 षटकांमध्ये आपण धावांची उलाढाल पाहिली, पण आता 3ऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज पुणे पोलीस बॉईज या संघाकडून येत आहेत. अजय कदम हे फलंदाज आता नॉन स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळते. स्ट्रायकर्स एंडला महेश शिंदे अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहेत. सातत्यानं एक चांगलं क्रिकेट नजमुल मंडल आपण ऑनस्क्रीन पाहतोय. हा देखील एक मुंबईचा उभरता सितारा आहे. सातत्यानं विविध व्यावसायिक स्पर्धांमध्ये आपण खेळताना पाहतो. तसेच महिला भगिनी सुद्धा या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आल्या. सर्व महिला भगिनींचं मनपूर्वक स्वागत. किती आनंदित आहेत की आता महिलांना सुद्धा क्रिकेटमध्ये कुठेतरी वेळ मिळतोय. क्रिकेटसाठी ते वेळ देत आहेत. नक्कीच चांगला उल्लेख तू केलायस. क्रिकेट सगळ्यांच्याच पसंतीचा खेळ आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला. अजय कदम पहिला चेंडू फेस करेल. पहिलाच बॉल समोर खेळ आहे. लॉंग ऑनला जाईल. तिथे क्षेत्ररक्षक आहे, आपल्याला महेश होता यावेळेला स्ट्राईक एंडला.
तर जतन ठक्करचं षटक आतापर्यंत फायद्याचं राहिलेलं आहे आणि पुणे पोलीस बॉईज हा संघ मागच्या 2 षटकांपर्यंत आनंदी होता, पण जसे 2 फलंदाज बाद झाले थोडी निराशा त्यांच्या देहबोलीवर दिसते. म्हणून 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे चढ उतार सातत्याने पाहायला मिळतीलच. स्ट्रायकर अजय कदम धावसंख्या 37, 2 गडी बाद. पुढचा बॉल जतन, प्लेसमेंट चांगली आहे, गॅपमध्ये बॉलला ढकललं, क्षेत्ररक्षक पोचेल कव्हर पॉईंटचा, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. आता योजना बदल पाहायला मिळते पुणे पोलीस बॉईजचा, कारण पहिल्या 2 षटकांवर धावा आल्या, पण त्यानंतर आता तिसऱ्या षटकामध्ये थोडासा संयम बाळगला जातोय. आणि दुसऱ्या बाजूने मनीष तू पाहिलं असेल की महेशच्या बॅटमधून धावा येतात, इथे पुन्हा तीच रणनीती आहे. अजयने सिंगल काढली, म्हणजे याला महेशला स्ट्राईक इनला पाठवलं कारण तो चांगला खेळतोय. ही रणनीती गरजेची आहे आणि सध्या चांगला खेळ चाललाय. 38ला 2 आहेत. दुर्दैवीरित्या दुसरा फलंदाज बाद झाला तन्मय. आता त्यानंतर अजय आणि महेश तिसऱ्या विकेटसाठीची एक महत्त्वाची भागीदारी इथे बनवताना पाहायला मिळत आहेत. जतनचा हा चेंडू जोरात प्रहार करायचा होता, मात्र लवकर कमिट झाला. प्रॉमिसिंग नाही आहे हा फटका, थोडंसं फंबल होईल. बरोबरच दुसरी धाव मिळते. नाही चालणार गोपी अशा चुका करून, कारण जतनने हे षटक काय चांगलं सांभाळलंय. म्हणजे मागच्या 2 षटकांच्या तुलनेनं तो इकॉनॉमिकल राहिलाय. या षटकात विकेट सुद्धा आलाय आणि म्हणूनच महेश शिंदे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाचा किल्ला लढवण्याचं काम करतात. अजय कदम यांची त्यांना साथ मिळते, पण मागच्या 3 चेंडूंवर फक्त 3 सिंगल मिळालेले आहेत. पुन्हा एकदा आपण tenniscricket.in वरती टाईमलाईन पाहूया. आतापर्यंत मागच्या 15 चेंडूंवर काय झालं त्याचा आढावा देखील आता आपण tenniscricket.inच्या स्क्रीनवर घेणार आहोतच. धावसंख्या 40 झाल्या, 2 गडी बाद. पुणे पोलीस बॉईज स्ट्रायकर साईडला महेश. जतन ओव्हर द विकेट, चॉप केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक होते गल्लीचे, पण त्यांना बीट कर बॉल जाईल थर्ड मॅन सीमारेषा पार. खूप वेळानंतर येतोय हा चौकार. शेवटच्या 15 बॉलचा उल्लेख केलास आणि ते पाहायला मिळते. या बॉलवरचा चौकार देखील तिथे दिसतोय आपल्याला. शरीरापासून थोडासा दूर खेळला, चॉप केला बॉलला आणि जो गॅप होता तो शोधला गेला. महेश शिंदे यासाठी जाणला जातो, कल्पक खेळाडू आहे, त्याला माहिती आहे कशा पद्धतीने गॅप शोधायचा. आणि गोलंदाजांनी टाकलेला जतनने बाहेर ठेवला होता बॉल, त्याला दिशा दिली, स्वतःसाठी एक चांगली जागा बनवली आणि बरोबरच बॉलची जागा दाखवत असताना हा चौकार वसूल केलाय. कल्पकता गरजेची असते, ती महेशने दाखवली आहे. बरोबरच हा चौकार आलाय. चौकाराने धावफलक पुढे जाईल, उभारी घेईल. 44 धावा झालेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकातला आता शेवटचा चेंडू आहे. जतन फुल टॉस होता, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, मात्र बॅटवर तेवढासा चांगला बॉल आलेला नाहीये. एकदा मिळते शेवटच्या बॉलवर, बरोबरच षटकाची समाप्ती होईल. 3 षटकांचा केस संपलाय. पुणे पोलीस बॉईज 45 धावा आहेत धावफलकावर, 2 गडी बाद. म्हणजे 15ची सरासरी, 15च्या सरासरीने धावफलक पुढे चाललाय. पहिल्या 2 षटकांमध्ये सुरुवात खूप चांगली राहिली. पॉवर प्लेमध्ये 2 विकेट देखील आल्या, परंतु जी धाव गती आहे ती मात्र अतिशय चांगली आहे सध्या पोलीस बॉईज पुणे संघाची. चला पुढचे 2 संघ तयारीत राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स 11 आणि श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे, दोन्ही कॅप्टन्स आपण तयारीत राहायचं. टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स 11 आणि श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे. आता या 3 षटकांसाठी आपण घेतलेला आहे जवळपास 19 मिनिटांचा कालावधी, 11 मिनिटांचा कालावधी बाकी आहे पुढच्या 2 षटकांसाठी. त्या देखील गोष्टीची दखल आपण घ्यायची. आपण उल्लेख केला 5 षटकं ही 30 मिनिटात पूर्ण झाली पाहिजेत, ज्यामध्ये सर्व काय इन्क्लूड आहे, टायमर थांबणार नाही. म्हणून आपण बिग स्क्रीनवर सातत्याने पाहू शकतात की तुम्ही आतापर्यंत किती वेळ घेतलेला आहे. आता 11 मिनिटं बाकी आहेत, लक्षात घ्या. तर पुन्हा एकदा सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचा उल्लेख आपण गोपी करूया, कारण मागच्या 12 पर्वांपासून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण प्रहार प्रीमियर लीगची स्पर्धा पाहतोय आणि म्हणूनच कुठेतरी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सुद्धा तुम्हाला ओपन फॉर्मॅटमध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यासाठी ती तरतूद आहे. पुणे एरिया वाईजचे देखील खेळाडू व्यवसाय क्रिकेटमध्ये खेळू शकतात. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 4थ्या षटकासाठी येत आहेत. असद चौधरी सुरुवात करतात या षटकाची. आउटसाइड द ऑफ स्टंप फुलटॉस स्लाइस करण्याचा प्रयत्न, थोडासा डीप होणारा फुलटॉस होता, त्यामुळे महेशला ती पोझिशन घेता आली नाहीये. सुरुवात या षटकाची डॉटने. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला महेशने. शेवटच्या बॉलवर सिंगल घेतली होती तिसऱ्या षटकाच्या आणि पहिलाच बॉल आपण असंच पाहिला, त्यांनी थोडा बाहेर ठेवला स्वतःचा बचाव करताना, मात्र तिथे त्याला यश आलंय. डॉट बॉलने सुरुवात केली. धावफलक स्थिर आहे 45ला. असद यावेळेला ओदी विकेटने. फुल टॉस होता, यष्टीरक्षकाला बीट केलाय. आकाशच्या हातातून बॉल निसटलाय. नो बॉलचा देखील सिग्नल आलाय. लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल पोहोचलाय. इथे धावांचा बोनस मिळणार आहे. मनीष, या चुका तुमच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहेत, या चुका तुमच्या अंगलट येणार आहेत, मात्र इथे धावांचा बोनस मिळालाय आणि पुढच्या बॉलवर फ्री हिट देखील असणार आहे. नेमकं झालंय का भांडू स्ट्रायकर्सला? मी सर्वांना जवळून पाहिलं, एक चांगलं क्रिकेट हे सर्वजण खेळतात, मुंबई म्हणा ठाणे म्हणा,
पालघर बेल्टमध्ये म्हणा, चांगलं क्रिकेट या सर्वांच्या वतीने खेळलं जातं. गोलंदाज नेमकं काय करतायत आणि त्यांच्याकडून काय चुकवतात त्याचं आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे. दरम्यान या 5 धावांचा बोनस तर मिळालाय आणि पुढचा बॉल फ्री हिट आहे आणि त्यासाठी महेश शिंदे सज्ज आहे. त्याच्यासाठी तर एक ओपन लायसन्स आहे. पुढच्या बॉलवर पाहूया असदच्या वतीनं नेमकं काय ठेवलं जातंय. महेश समोर धावसंख्या 50 वर. पुणे पोलीस बॉयज 50 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला हलण्याची सुद्धा गरज नव्हती. बॉल जातो स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. पुढे टाकला बॉल, अगदी चांगला स्लॉट मधला बॉल मिळाला. सरळ बॅटचा वापर केला, लॉंग ऑफच्या डोक्यावरून पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. फ्री हिटचा बॉल होता. बॅटिंग नीट केली महेशने आणि असे चेंडू अशा संध्या तो सोडत नाही. ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहूया. अतिशय देखना फटका. स्वतःचं टॅलेंट दाखवलं. डोंट व्हायलेंट, बी सायलेंट अँड शो युअर टॅलेंट. इथे टॅलेंट दाखवले. मात्र आता या एका चेंडू मागे जवळपास 11 धावा मिळाल्यात मनीष आणि त्या खूप महत्वाचे असणार आहेत. पुणे आपलं आहे असंच महेश शिंदे सांगतोय आणि आपल्या परिसरात आपणच खेळ देणार आणि तो खेळ देतोय सुद्धा. पण मुंबई सुद्धा काही कमी नाही आणि पाहूया आता ते जीवाची मुंबई या पुढील काही षटकांवर कसा आपला खेळ सादर करते, आपला स्वाभिमान टिकवते. मनीष तू उल्लेख केलाय जीवाची मुंबई. सध्या पुणेकर जीवाची मुंबई करतायत असंच पाहायला मिळते. 56 धावा आहेत, अब तक 56. 2 गडी बाद पुणे पोलीस बॉयज. महेश पोचलाय 24 वर. पुढचा चेंडू असंच. अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला फटका हवेत आहे, झेल टिपलाय आणि अखेर विकेटचं पतन होतंय. चांगला झेल लॉंग ऑन मध्ये टिपलाय. तिसरा धक्का बसणार आहे. आकाशने तिथे झेल टिपलाय. 56 ला 3. महेश शिंदे यांनी एक चांगलाच खेळ दिलेला आहे. अजय कदम यांना फक्त एकच मौका मिळाला होता आणि त्यांनी त्यांची फलंदाजी एन्जॉय केली. 13 चेंडूंमध्ये 24 धावांचं कॉन्ट्रीब्युशन महेश शिंदेने दिलं. आतापर्यंत 21 चेंडूंचा खेळ संपलाय आणि पुणे पोलीस बॉयज संघ 56 वर पोहोचतोय. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहूया. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, ऑन साईडला लपेटण्याचा प्रयत्न होता. थोडा पिकअप स्ट्रोकचा अंदाज आपण पाहिला पण त्या ठिकाणी कनेक्शन तितकं बनलं नाही. एलिव्हेशन मिळालं, डिस्टन्स तितकं गाठलं नाही आणि त्याचमुळे आकाशसाठी हा सोपा झेल होता आणि असंच्या खात्यात विकेट. आणि जी विकेट पाहिजे होती, जो फलंदाज सेट होत होता महेश शिंदे, त्याचीच विकेट. मागच्या बॉलवर आपण पाहिलं की बोनस मिळाला होता, परंतु त्यानंतर तू उल्लेख केला होतास की मुंबईकर देखील काही कमी नाही आहे. असं नाही, अगदी तेच कुणीतरी ऐकलं असावं. चांगल्या टप्प्यावर बॉल टाकला आणि तिथे महेशचं टायमिंग फसलं. मात्र झेल देखील तेवढाच चांगला टिपला गेला. बरोबरच फलंदाज बाजूला. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. सध्या स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळते की कशा पद्धतीने महेश शिंदे बाद झाला होता. तिसरा धक्का आहे. धावफलक स्थिर आहे. 56 ला 3. इथून पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावा रोखायचेत. नवीन फलंदाज अर्शानसाठी पहिलाच बॉल. टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघालाय. राईज झाला बॉल. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रामध्ये वाढ होईल. एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलकावर धावा 57 आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मागच्या बॉलवर मनीष विकेट मिळाली, परंतु त्यानंतरचा बॉल व्हाईट बॉल आलाय. लेफ्ट हँडर बाद झाल्यानंतर लेफ्ट हँडरला मैदानामध्ये पाठवलं गेलंय मनीष. गुड स्ट्रॅटेजी बाय कॅप्टन पुणे पोलीस बॉयज आणि आहेत पर्याय तर ते वापरायला हवेच. ते राखून ठेवून काही चालणार नाही. आणि आता लेफ्टी बॅटर सुद्धा आता रायटी बॅटर सका प्रिटेंड करतोय आणि तसाच तो खेळण्याचा प्रयत्न करतोय. अर्शन होता आणि अर्शन थोडा स्ट्रगल करतोय. बघा त्यांची झोप उडवणारा बाउन्सर गोलंदाजाने हाताळला असदने. तिकट बाउन्सर होता. हाय हॅलो केलं. दुपारचं जेवण झालंय का? मोठा प्रवास केलाय आणि नंतर हा प्रश्न देखील विचारला असेल. एवढा चांगला बाउन्सर टाकला, मात्र त्यावर बीट केलाय. उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न, त्यावर बीट झालाय. इथे काही धावा रोखल्या गेल्यात. या षटकामध्ये गोलंदाजी चांगली केली आहे. 57 ला 3. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एक्स्ट्रा कव्हरला खेळाय. क्षेत्ररक्षक आहे. सरळ फिल्डरच्या हातामध्ये. राहुलने टिपलाय झेल. अर्शान बाद होईल. धक्का क्रमांक बसतोय आता 4. 57 या धावसंख्येवर पुणे पोलीस बॉयजला. 6 षटकांचं क्रिकेट किती महत्त्वाचं आहे. ज्या क्रिकेटमध्ये तुम्हाला परत येण्याचा मौका मिळतो, तुम्हाला तुमचा खेळ सुधारण्याचा मौका मिळतो आणि तेच पाहायला मिळालं. सुरुवात आनंदने चांगली दिली. महेशने मध्यांतर गाजवलं, पण आता असद चौधरी खूप चांगला खेळ देताना पाहायला मिळालेला आहे. या 4थ्या षटकामध्ये विकेटचा शोध सातत्याने तो घेतो. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हरला राहुल चौधरी होता. त्यांनी कुठली चूक केली नाही आणि झेल टिपला. आणि आता कुठे भांडूप स्ट्रायकर संघ या सामन्यामध्ये परत येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. मनीष फटका तितका वाईट नव्हता, मात्र ताकद थोडीशी कमी पडली आणि बरोबरच क्षेत्ररक्षकाने झेलची हमी दिली.
हेच ते चित्र आहे जिथे फलंदाज बाद झाला. 57 या धावसंख्येवर चौथा धक्का, असंच कौतुक करावं लागेल. त्याने एक नो बॉल टाकला, त्यानंतर षटकार आला, परंतु त्यानंतर त्याने कमबॅक केलं. वेलकम बॅक आणि कमबॅक आयुष्यामध्ये करणं जमलं पाहिजे आणि सध्या चांगलं कमबॅक होतंय पुणे पोलीस बॉयजच्या विरोधात भांडूप स्ट्रायकर्स कडून. धावसंख्या 57 आहे, 4 गडी बाद. असं चौधरी आतापर्यंत 3 विकेट्स मिळवत आहेत. या षटकात नो बॉलच्या धावा, षटकार आलाय, पण तरी देखील 2 विकेट सुद्धा ते त्यांच्या खात्यात टाकतायत. नेक्स्ट बॉल ओव्हर विकेट, टॉस बॉल, तितका संपर्क चांगला नाहीये. बॉल पोचेल डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येईल बॉलवर. एक सिंगल कंप्लीट, दुसरी धाव घ्यायची की नाही घ्यायची हा संभ्रम होता आणि दोघांनी न घेणं पसंत केलं. 4 षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या पुणे पोलीस बॉईजची प्रथम फलंदाजी करताना 58, 4 गडी बाद. चौथं षटक मनीष निर्णायक राहिले. तुमच्याकडे अजूनही 4 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे आणि या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला अजून एक शिल्लक पूर्ण करायची आहे. अन्यथा जे रूल तुम्हाला सांगितलेले आहेत ते लागू होणार आहेत. वेळेचं बंधन आपल्याला पाळायचं आहे. प्रत्येक इनिंगसाठी तुम्हाला निर्धारित वेळ दिला जाणार आहे. आतापर्यंत 4 मिनिटांसाठी तुम्ही जवळपास 26 मिनिटं घेतली आहेत. 4 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. 58ला 4, 58 लॉस ऑफ 4 विकेट्स. पुणे पोलीस बॉयज करंट रन रेटवर नजर टाकली तर जवळपास 14च्या सरासरीने. आणि आता 5वं षटक इथे सुरू होणार आहे. शेवटची 2 षटकं म्हणजे डेथ ओव्हर जिथे धावांचा पाऊस पडला जातो आणि आतापर्यंत 58 आहेत. काय वाटते मनीष, येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावा वसूल केल्या जातील? 80-85 पर्यंत जायला हवं. जसा खेळ आपण पाहतोय पुणे पोलीस बॉईजचा, पण आता जतनला बोलवलंय. ज्या जतनने वापसीचा खेळ दिलाय भांडूप स्ट्रायकर्सला, त्यामध्ये बदल होऊ शकतो. ड्राईव्ह केलाय मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये, पण लॉंग ऑन पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण वेग भन्नाट होता नजबुलचा, पण बॉल सीमारेच्या बाहेर. तेच आउटफील्ड, चौकार. सरळ बॅटचा वापर केलाय, देख ना फटका कॉपीबुक स्टाईलने. अगदी स्ट्रीट ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केले. नजमुल मंडल तिकडे धावत होता, मात्र बॉल त्याच्या आवाक्या बाहेर. प्रीती जोशी बॉलकडे पाहताना बघायला मिळाला, मात्र चौकार रोखण्यात अपयश आले. 4 धावा ऍड झाल्यात. जर तुम्ही लेंथ बॉल ठेवताय तर लॉंग ऑफ लॉंग ऑन असायला पाहिजे होतं, पण प्रितेश मिड ऑफला होता आणि त्या संधीचा फायदा फलंदाजाने उचलला. अगदी बरोबर, पण तू यावेळेला काठी काढली, फर्निचर तोडून टाकलाय. फलंदाज बाद होईल. क्लीन बोल्ट. 5वा धक्का बसणार आहे. अभिजित बॅक टू दी पवेलियन गॉन. 62 धावा, 5 गडी बाद. वय कमी आहे पण टॅलेंट खूप जास्त आहे जतनकडे. तो टॅलेंट तो जतन करतोय आपल्या संघासाठी, तो खेळ देतो आणि आता ती तन मन धन मेहनत जतनची या महत्वपूर्ण डावामध्ये. तो विश्वास सुमितने जो ठेवलाय. सुमित लीड बॉलर आहे. पहिल्या षटकात त्यांनी धावा खर्च केला, त्यामुळे ते थोडेसे बॅकफुटला थांबलेत आणि जतनला मौका मिळाला आणि जतनला जसा मौका मिळाला तो आपल्या संघासाठी 100% एफर्ट देतोय. फलंदाज बोल्ड, क्लीन बोल्ड. बघा पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न, पण परफेक्ट यॉर्कर. मी मगाशी उल्लेख केला होता मनीष की डोंट व्हायलेंट, बी सायलेंट अँड शो युअर टॅलेंट. शांततेमध्ये स्वतःचं टॅलेंट दाखवलं. ॲक्शन रिप्ले पुन्हा पाहायला मिळते. परफेक्ट यॉर्कर होता. वेदकता होती. सफल झाला फलंदाज, मात्र सफल झालेला नाही आणि ती विकेट मिळाली. जो खेळ आनंद दिलाय, जो खेळ महेशने दिलाय, तो खेळ टिकवण्यासाठी आता इतर फलंदाज यायला पाहिजेत. आणि पाहूया पुढचा फलंदाज येतोय. मुझफ्फर येतोय आणि तो आपल्या सुरुवातीच्या फलंदाजांचं मोल टिकवेल का पाहूया. पण त्याचं स्वागत सुद्धा वाईड यॉर्करनं केलं गोलंदाज जतनने. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये आपण पाहूया. बघा परफेक्ट यॉर्कर. चॉप करण्याचा प्रयत्न, डॉट. डोळ्यांची पापणी लवतं लवतं तोपर्यंत यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय बॉल. यॉर्करचा चांगला प्रयत्न केलाय. पहा छोटा खेळाडू आहे मनीष, छोटा पॅकेट आहे, पण तो बडा धमाका करू शकतो आणि तेच त्याने पहिल्या 2 बॉलवर दाखवून दिले. पहिल्या बॉलवर चौकार होता, त्यानंतरचे 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले. 1 विकेट देखील आली. मुझफ्फरसाठी पुढचा चेंडू आहे. पुन्हा फुल लेंथच होता. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे आणि ते पहा चांगले क्षेत्ररक्षण, मात्र 1 धाव वेगाने पूर्ण केली. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. धावा झालेल्या आहेत आता 63 धावा, 5 गडी बाद. 63 रन्स ऑन बोर्ड, बॉस ऑफ 5 विकेट. पुणे पोलीस बॉयचे सर्व खेळाडू तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाला वाटतं की आम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवर यायचं आणि तुम्ही टेनिसवर क्रिकेटर आहात तर तुम्हाला तो मौका मिळेल. चांगला बॉल, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, पण काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. सोपा झेल देऊन अजय कदमचा खेळ संपला. धक्का 6वा, पुणे पोलीस बॉयज. आकाश झा होता तिकडे आणि त्याने तो झेल टिपलाय. अजून 1 विकेट जतनच्या खात्यामध्ये आले. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मात्र ते मैदानातच लँड झालाय. पहा ॲक्शन रिप्ले. बॉटमॅनचा चांगला वापर केला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न केला जरूर, मात्र त्यामध्ये अपयश आले. लांबी गाठलेली नव्हती बॉलने.
आकाश जहाने चांगला झेल टिपलाय, बरोबरच इथे विकेटचं पतन होणार आहे. म्हणजे कमबॅक पुन्हा होते. पहिल्या बॉलवर 4 धावा होत्या, तिथून पुन्हा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली, गतीसोबत नियंत्रण दाखवलं आणि बरोबरच धावा रोखण्याचा जो प्रयत्न करायचा होता तो आता इथे यशस्वी होतोय असं पाहायला मिळते. म्हणजे इथून आता पुन्हा शिरकाव झालाय, कधी गोलंदाज कधी फलंदाज असंच हे बॅटल पाहायला मिळते. मात्र या षटकामध्ये चांगलं कमबॅक केले असं मी म्हणेन. ना 100% मी असंच कौतुक सुद्धा करेन, मी जतनचं कौतुक करेन. या दोघांची कॉम्बिनेशन चांगलीच पाहायला मिळाली. ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ नाही, एक्स्ट्रा कव्हर नाही, पण प्रितेश पोचतोय लॉंग ऑफ वरून बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते आणि या सिंगलच्या मदतीनं षटकं संपतायत. 5 धावसंख्या आहे, 64 6 गडी बाद, 64 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. 5 षटकं संपली आहेत पहिल्या डावाची. सचिन डबळीज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी पुणे आयोजित स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग 12व्या पर्वाचा हा 16, याची देही याची डोळा रंगलेला हा 16 प्रहार प्रीमियर लीग. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. तिसरा दिवस आहे. मात्र तिसऱ्या दिवसामध्ये अखिल भारतीय खुल्या गटातले सामने सुरू झालेत आणि त्यापैकी हा पहिलाच सामना. स्क्रीनवर आपण पाहतोय सचिन डवळीज बुक स्टॉल, सचिन डवळी पब्लिकेशनची संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी मॅथ्स अँड रिजनिंग, बुद्धिमत्ता चाचणी, तर्कक्षमता परीक्षण यासाठीची पुस्तकं महत्त्वाची आहेत. ती तुम्हाला सचिन डवळीज बुक स्टॉलवर मिळतील. खजिनावीर चौक, SP बिर्याणीच्या बाजूला, सदाशिवपेठ पुणेमध्ये तुम्ही भेट द्या सचिन डवळीज बुक स्टॉलला आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी जी पुस्तकं आहेत ती तुम्हाला तिथे मिळतील. 5 षटकांचा केस संपलाय आणि ती माफक दरात मिळणार आहेत, कारण स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी सचिन सरांनी जे दिलंय ते शब्दात सांगता येणार नाही मनीष खरं तर. मात्र आता आपण मॅचकडे देखील जाऊया. शेवटचे 6 चेंडू मनीष अजूनही शिल्लक आहेत. आपण मगाशी चर्चा केली होती की 80च्या पुढे जाणं गरजेचं आहे. या 6 चेंडूंकडे पाहता काय वाटतंय? चा संपर्क, बॉल फ्लाय स्लिपला. मी एक गोष्ट आवर्जून ती देखील बोललो होतो की गोलंदाज जशी गोलंदाजी करतायत तर त्या आकड्यामध्ये फरक होऊ शकतो आणि तेच कदाचित मागच्या षटकात जतनच्या आपण पाहिलं आणि या षटकात सुरुवात सुद्धा चांगली राहिलेली आहे. धावसंख्या 65. 65ला 6 आहेत. पहिला चेंडू सिंगल मिळाले, फकीर आलाय बॉलिंगसाठी. अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे. पहिल्या बॉलवर त्यांनी सिंगल खर्च केली. मुझफ्फर स्ट्राईक एंडला. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेला भरपूर बाहेर टाकलाय बॉल. नियंत्रण नव्हतं या चेंडूवर. व्हाईट बॉलचा सिग्नल झालाय. एक्स्ट्रामध्ये वाढ होते. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये या चुका प्रामुख्याने टाळायच्या आहेत, कारण शेवटचं षटक जिथे तुम्हाला धावा रोखायच्यात अशा वेळेला तुम्ही एक्स्ट्रा खर्च केल्यात तर मात्र कुठेतरी थोडीशी धोक्याची घंटा तुमच्यासाठी वाजू शकते. आणि शेवटच्या षटकामध्ये जे काय घडणार आहे त्याचे पडसाद दुसऱ्या डावात उमटतील. पुणे पोलीस बॉयचे सर्व खेळाडू चर्चा करतात की नेक्स्ट इनिंगमध्ये नेमकं आपण कसं खेळायला हवं. बुद्धिबळापेक्षा सुद्धा मग कधी कधी कठीण वाटतो क्रिकेटचा खेळ. डोकं चालवावं लागतं. फक्त शारीरिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असून चालत नाही, तुमची मानसिकता देखील तितकीच प्रभावी असली पाहिजे. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, विकेट किपर इन ॲक्शन, येतोय हा डॉट बॉल. कटरचा वापर केलाय. जसा टप्पा पडला बॉलने वळण घेतलं, बरोबरच डॉट बॉल आला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळते टप्पा पडल्यानंतर राईज झाला आणि राईज झाल्यानंतर अगदी नाकाजवळ निघून गेला. धावसंख्या 66 आहे, 6 गडी बाद. ओ हा बॉल देखील वेग आहे, चांगला वेग आहे, वेग धारण केलाय. मागच्या बॉलच्या तुलनेत हा बॉल थोडासा गती धारण करतोय आणि बरोबरच अजून एक डॉट बॉल. शेवटच्या ओव्हरमध्ये 2 चेंडू इथे मनीषचे निर्धाव आलेत. 66 धावा, 6 गडी बाद. मॅजिकल फिगर ऑन युअर स्क्रीन. मुझफ्फर आणि या षटकामध्ये फकीराचा खेळ, मुझफ्फरचा खेळ, शागिरचा खेळ कसा होणार आहे ते आपण पाहतोय. पण सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर फकीरात चमकदार खेळ देतोय. आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी तो हाताळतोय. स्लॉग ओव्हरसाठी मला का राखून ठेवलं होतं त्याचं प्रमाण तो देतोय. मी लेट येतो परंतु थेट येतो असं त्यांनी सांगितलंय. आतापर्यंतचे त्याचे 4 चेंडू आपण पाहिले. डगआउट मधलं दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळलं. पुन्हा एक वाईट यॉर्कर, भेदक यॉर्कर. पाय चाललेले नाहीयेत मनीष, फुटवर्क होत नाहीये. हँड अँड आय कोऑर्डिनेशन देखील तेवढं चांगलं नाहीये. फुटवर्क बदल आलित्य इथे झालेलं नाही आणि त्यामुळे लगातारचे चेंडू निर्धाव येत आहेत. फलंदाज बीट झालाय. कधी कधी यॉर्कर लेंथवर तुम्हाला पदलालित्य सेट करण्याचा मौकाच मिळत नाही आणि म्हणूनच तेच आपण पाहिलं. मागचा पाय त्याने घट्ट केला जमिनीशी आणि बॅकलिपच्या वापराने तो स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न शागिरचा होता. पण काय फंटॅस्टिक बॉलिंग फकीराची पाहायला मिळाली. वा. शेवटचा बॉल
आणि शेवटचा बॉल सुद्धा फकीराच्याच खात्यात जातोय. काय सुरुवात दिली होती पुणे पोलीस बॉईजने आणि काय शेवट झालाय भांडूप स्ट्रायकरच्या बाजूने. फक्त त्यांनी खर्च केल्या 3 धावा. पहिला डाव संपलेला आहे. धावसंख्या झाले 67 धावा. 6 गडी बाद जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 68 धावांची गरज असेल भांडूप स्ट्रायकर्सला. 36 चेंडू आणि 68 धावांची गरज. शेवटच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. अप्रतिम गोलंदाजी आणि बरोबरच विनंती आहे ग्राउंड्समनला कृपया आपण मार्किंग करून घ्या. येस पोहोचलेत, धन्यवाद. शरद सरांच्या बरोबरने ते आलेत. खरं तर या सर्व टीमचा मगाशी आपण मनीष उल्लेख केला होता की आदरणीय सचिन ढवळे सरांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची संपूर्ण टीम भरपूर चांगले योगदान देते. सध्या स्क्रीनवर आपण पाहतोय पहिल्या डावाचा लेखाजोगा. मात्र आपण फार वेळ न घेता पुढच्या सामन्याच्या टॉसच्या दिशेने देखील जाणार आहोत. दोन्ही कॅप्टन श्री बांदेश्वर बांदा रोहित 11 आणि श्रीतेज अकॅडमी चरोली पुणे दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉससाठी दाखल बा. 36 चेंडू आणि 68 धावांचं लक्ष असणाऱ्या या पहिल्या सामन्यामध्ये भांडूप स्ट्रायकरच्या समोर. मात्र या सामन्यात काय घडेल, काय उलटफेर होतील हे दुसऱ्या डावामध्ये आपण पाहणार आहोत. तुर्तास मात्र आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया जिथे जोडले जाणार आहेत उत्तम सावंत सर. इट्स ओ टू यू. थँक्यू. थँक्यू सर. आदरणीय सचिनजी ढवळे मॅथ्स अँड रिचन अकॅडमी पुणे प्रेझेंट आपण पाहतोय. स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग 2025चं 12वं पर्व आणि त्यातच काही सर्व या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. ओपन खुला गट देखील आपण पाहतोय. ऑल इंडिया ओपन हाफ तो देखील आपण पाहिलं तर संपन्न केला जातोय. पहिली मॅच आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहे. पहिला डाव संपलेला आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण दुसऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. दोन्ही कॅप्टनना आम्ही विनंती करेल की आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये या. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स 11चे कॅप्टन आणि श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे या टीमचे कॅप्टन या दोन्ही कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी या. तर टॉससाठी आपण या ठिकाणी मान्यवरांना आमंत्रित करतोय ज्यांना आपण फिफा वर्ल्ड कपमध्ये, खेलो इंडियामध्ये, प्रो क्रिकेट लीगमध्ये, लिचन 90मध्ये, नेपाळ प्रीमियर लीगमध्ये आणि सध्या आपण पाहिलं तर एशियन लिचन लीगमध्ये ॲज अ टीम मॅनेजर ऑफिशियरी हेड म्हणून पाहिलं. त्या आदरणीय सिद्धेची रवींद्र पाटील साहेब यांना विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी या. आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस या ठिकाणी संपन्न केला होते. आदरणीय सन्माननीय सिद्धेची रवींद्र पाटील साहेब या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेल की आपण टॉससाठी या. आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहतो आदरणीय सचिनजी ढवळे सर. सचिन ढवळेचं मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी, सचिन ढवळे फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा, ही प्रतियोगिता पुणे शहरातील आणि पुणे जिल्ह्यातील वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट ही देखील आपण पाहिलं तर संपन्न होती. दोन्ही कॅप्टनना विनंती केला तर आपण टॉससाठी या मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय सिद्धेची रवींद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि त्यांच्या शुभास्ते आपण पुढील मॅचच्या या ठिकाणी करतोय टॉस. एसडीए आणि एसटीएफ टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. कॅप्टन या संपूर्ण स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर आपण पाहतो रोहन खरात आहे. रोहन इकडनं टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. सचिन ढवळे फाउंडेशन आणि सचिन ढवळे अकॅडमी फाउंडेशन. कोण कॉल करते? ओके, कृष्णा गवळी कॉल करतायत. सचिन ढवळे फाउंडेशन कॉल सरांच्या शुभास्ते टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. फाउंडेशन हा कॉल होता आणि टॉस देखील जिंकलेला आहे. आदरणीय सिद्धेजी पाटील साहेबांचं मनापासून आभार विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावा. मांडवरांचं मनापासून आभार. आपल्या समेत कॅप्टन रोहन आणि कॅप्टन कृष्णा आहेत. प्रथमतः टॉस जिंकलाय बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स 11 या टीमनं. 6 ओव्हरची मॅच आहे. प्रथमतः काय निर्णय असेल कृष्णा, काय सांगाल? आम्ही प्रथम गोलंदाजी करू. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 6 ओव्हरची मॅच आहे. किती धावांपर्यंत आपण प्रतिस्पर्धी टीमला रोखाल त्याबद्दल काय सांगाल आणि कोणकोणते खेळाडू आपल्या संघात खेळताना पाहायला मिळतील? आम्ही पहिली बॉलिंग आहे तर या विकेटचा अंदाज सर्वांनाच आहे. तर कमीत कमी रनामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि टीममध्ये योगेश पेनकर, बबलू पाटील, धनंजय बिनताडे, अक्षय तावरे, भूषण गोळे बरेच म्हणजे प्रोफेशनल प्लेयर आहेत. चांगलं खेळू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू.
प्रहार प्रीमियर लीगची उत्सुकता सगळ्यांनाच होती. ऑल इंडिया ओपन हाफ आपण पाहतोय. तुम्हाला किती उत्सुकता होते आणि काय सांगाल या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? प्रहार प्रीमियर लीगचं वाट तर सर्व प्लेअर पाहतात, कारण टुर्नामेंट खूप सुंदर असते. आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. डगआउट्स आहेत, पॅव्हिलियन्स आहेत. खूप सुंदर वाटते बघण्यासाठी. लाईव्हला पण लाईट पण खूप सुंदर आहे. आणि मागच्या वेळेस आम्ही क्वार्टर फायनलला हरलेलो प्रहार प्रीमियर लीगला. आमचं पण एक स्वप्न आहे की प्रहार प्रीमियर लीग फायनल जिंकायचे आहे, ते यावेळेस आम्ही साकार करू. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. कृष्णा गवळे आपल्या समोर होते. तर प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन आपल्या समोर आहेत रोहन खरात. श्रीतेज स्पोर्ट्स चरोली पुणे या टीमचे याचं कॅप्टन म्हणून नेतृत्व करतात. प्रथमतः बॅटिंग करायची. किती धावांचं टार्गेट द्याल, काय सांगाल? आम्ही 70 ते 75 धावांचा टार्गेट करू. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? याचं ब्रँड अँबॅसिडर आपण पाहिलं तर या स्पर्धेचे तुम्ही आहात आणि रिप्रेझेंट करतात. पहिली मॅच ऑल इंडिया ओपन खुल्या गटातून खेळणार आहात, काय सांगाल? सर्वप्रथम तर मी सचिन ढवळे सरांना थँक्यू बोलेल की त्यांनी मला ब्रँड अँबॅसेडरसाठी हे केलं. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. रोहन खरात आपल्या समोर होते. टॉस अडिकेने आपण संपन्न केला. नाणेफेकीचा कौल संपन्न झालाय. कॅप्टन रोहन, आपण स्कोररकडे संपर्क करा. टॉस अडिकाने संपन्न झालेला आहे. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न केलाय. या ठिकाणी यानंतरची मॅच होणार आहे. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स 11 या संघानं टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे हा संघ आपल्याला प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळेल. टॉस अडिकेने आपण संपन्न केलाय. या ठिकाणी आपण टॉस बॉक्समध्ये इथे थांबतोय. पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात दुसऱ्या डावाचं समालोचन आणि तिथे आपल्या समोर सोडले जातील आदरणीय नरेशजी टोमे सर आणि त्यांच्या समेत मनोजजी बेल्लेकर सर. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू उत्तम सर. आणि याच्या अगोदर आपण गोपी सर आणि त्याबरोबर मनीष सर यांचा आवाज ऐकला. ऑल इंडिया ओपन या गटातील लढती निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आणि पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळतोय, पहिला डाव तर संपला गेलेला आहे आणि भांडूप संघाची कामगिरी जर अगदी आपण पाहिलं, भांडूप स्ट्रायकर्स संघाने पहिल्या षटकाची सुरुवात थोडीशी संत होताना पाहायला मिळाली होती भांडूप संघाकडून. संत यासाठी की धावा भरपूर आल्या होत्या, 3 चौकार 1 षटकार पण त्या षटकामध्ये आला होता. पण त्यानंतर गोलंदाजांचे कमबॅक अगदी आपण पाहिले ना, काबिले तारीफ, सुरेख गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. आणि तर नंतर अगदी आपण पाहिलं तर आता पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला 67 धावा निश्चितप्रमाणे बनवले गेल्यास आणि 68 धावसंख्यांचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. तर ग्राउंड्स पण अगदी आपण पाहतो या ठिकाणी मार्किंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक सुंदर दृश्य निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. सिंहगड कॉलेजचं हे मैदान आणि आपण म्हणतो ना पुणे तिथे काय होणे. आणि विशेष म्हणजे सिंहगड हे नाव डोळ्यापुढे आलं की छत्रपती शिवरायांच्या असणाऱ्या मावळ्याची आठवण होती गडाला. पण सिंह गेला आधी लग्न कोंडाने असेल मग माझ्या रायबाज, हा इतिहास निश्चितप्रमाणे आहे. आणि पुणे शहर पाहिलं तर ऐतिहासिक, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि पूर्वीचं सायकलिंगचं शहर म्हणून पुणे शहराला ओळखलं जायचं. आज या मैदानावरती परत एकदा आपण पाहतोय क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून पुणे शहराचं नाव रोशन होताना पाहायला मिळत आहे. आणि परत एकदा गोलंदाजी मार्गावरती दुसऱ्या डावला होईल सुरुवात. पहिला चेंडू आणि या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू पहिलाच खेळलाय. महेश शिंदेवरती केलं गेलं आक्रमण. चेंडू पोचत्या सी मार्चच्या बाहेर आणि 4 रन चौकार. आघाडीची जोडी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिली. एका बाजूला इस्ताक शेख आणि दुसऱ्या बाजूला आकाश जांगीर. त्याला या ठिकाणी निश्चितप्रमाणे आपण जे पाहणार आहोत. एक सूर्यप्रकाशचा चौकार आहे. तर अगदी सुरुवात सुद्धा खूप चांगली झाली.
इस्तियाक. यावेळेस अगदी आपण पाहतोय महेश शिंदेचं कमबॅक आहे. टप्पा पडला, थोडासा उसळला गेला. वस्तक आता याच परिसरातील असणारा खेळाडू आहे, याच मैदानावरती लहानाचा मोठा झालेला महेश शिंदे आहे आणि या मैदानावरचा खडानखडा निश्चितप्रमाणे त्याला माहिती आहे. त्यामुळे इथं गोलंदाजी कशा प्रकारे करावी लागेल भांडूपच्या विरोधात हे नवीन सांगण्याची गरज नाहीये. मॅचला सुरुवात होते. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पंच केला चेंडू, कव्हर्सच्या डोक्यावरून चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक तिथे अडवतोय. ओ हो हो हो, इथे थोडंसं क्षेत्ररक्षण करताना फॉम्बलिंग झालं आणि असं वाटलं की आता चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. परत त्याने अडवलाय आणि काही धावा रोखलेल्या आहेत. तर मंचावरती असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांना आपण फिफा वर्ल्ड कपच्या मॅनेजमेंट टीममध्ये बघितलेलं आहे. खेलो इंडिया, प्रो क्रिकेट लीग, त्याचबरोबर लिजन विंटेज, नेपाळ प्रीमियर लीग, एशियन लिजेंड लीग या स्पर्धांमध्ये टीम मॅनेजर, ऑफिशियल हेड म्हणून ज्यांनी भूमिका बजावलेली आहे. सन्माननीय सिद्धेशजी रवींद्र पाटील यांची उपस्थिती मैदानावरती आहे. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो सन्माननीय सिद्धेशजी पाटील ज्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल आता संपन्न केलेला आहे. तर त्याचबरोबर पुणे जिल्हा एरिया वाईज क्रिकेट नियामक मंडळाचे संचालक सन्मान्य अफजलभाई मखदूम, द लिजेंड क्रिकेट स्टार, द ग्रेट अफजलभाई मखदूम इथे उपस्थित आहेत. अफजलभाईंचं सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. विनंती आपण अतिथी कक्षामध्ये या. मॅचला सुरुवात होते. आज सुपरस्टार्स मैदानामध्ये आहेत. ऑल इंडिया ओपन पूल मधून आपण मुंबईचा संघ विरुद्ध पुण्याचा संघ अशी मॅच बघतोय. भांडूप स्ट्रायकर विरुद्ध पुणे पोलीस बॉईज. पुणे पोलीस बॉईज मधून गोलंदाज, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. ह्या होम पिच वरती गोलंदाजी करणार आहे महेश शिंदे. तर समोर फलंदाज आकाश आणि इस्तियाक. स्क्रीनवरती आपण बघूया योगेश पेनकर यांना आपण बघतोय. IPL सुपरस्टार, ISPL सुपरस्टार. तर चेंडूच्या गतीचा वापर केला, बाउन्सचा वापर केला आणि खूप चांगला फटका फाईन लेगला खेळला. इथे मिळत आहेत 4 धावा. नक्कीच त्या 4 धावसंख्येने अगदी आपण पाहतोय धावफलकांना निश्चितप्रमाणे जी थोडीशी बढोती मिळताना पाहायला मिळाली आणि या 4 धावसंख्येनंतर टोटल स्कोअर जर अगदी आपण पाहिला तर स्कोअर टोटल अगदी आपण पाहतोय या ठिकाणी 11 रन निश्चितप्रमाणे आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज स्पर्धेत महेश. यावेळेस अगदी आपण पाहतोय समोरच्या बाजूला चेंडू खेळला गेलाय. ओरपीच चेंडू होता, पाठवला मैदानाच्या बाहेर. पंचांच्या दोन यात आकाशाकडे जात आहेत. षटकार रन. आकाशचा फटका आणि आकाशात जातोय. 6 धावा इथे महेश शिंदेला लगावला. प्रचंड मोठा आसमानी टोला, सुंदर फटका, लॉफ्टेड स्ट्रेट आपण बघतो. याच फटक्याची भावमुद्रा तुम्हाला वानखेडे स्टेडियम वरती सचिन तेंडुलकर यांची बघायला मिळेल. आणि काय सुंदर फटका, लाजवाब फटका, देखणं सौंदर्य बघायला मिळालं इथे. आणि याच बरोबर पहिल्या षटकाची सांगता 17 धावा भांडूप स्ट्रायकर्स. थोडीसं उत्तर नरेश निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते. कारण 67 धावा झाल्यात, 68चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, एक जबरदस्त सुरुवात आणि दोन्ही फलंदाजाने चौकाराने खातं खोललं गेलं. अशी सुरुवात मात्र दोघांची या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळाली, इस्त्याकने पण आणि विशेष म्हणजे आकाशने पण. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय नुकतंच गडचिरोली रिटर्न आहेत. आपल्या भारताचं रग्बी बॉलचं प्रतिनिधित्व करणारे व्यक्तिमत्व आहेत आणि पुणेकरांची शान आहे. राकेश तोडकर अर्थातच पप्पू तोडकर. काहीतरी टेन्शन असावं पप्पू तोडकर यांच्या चेहऱ्यावरती. आपण ज्यावेळेस प्रेशर मध्ये असतो की मग असं एकदम नख कुरतडली जातात, अजून काही काही गोष्टी होतात. परंतु पप्पू तोडकर द ग्रेट सुपरस्टार आहे. आम्हाला अभिमान आहे की आमचा हा मित्र आज भारतीय रग्बी संघाचं प्रतिनिधित्व करतो. त्याचबरोबर पोलीस सेवेमध्ये सेवा बजावतो. गडचिरोली सारख्या नक्षली लाईट एरियामध्ये देखील अतिशय कर्तव्य दक्ष सेवा देणारे पोलीस अधिकारी पप्पू तोडकर यांचं इथे आगमन झालंय. विजय पवारच्या हातामध्ये चेंडू आहे आणि क्रॉस बॅट लाई जागा बनवली. इथे चेंडूला आकाशामध्ये भिरकावलंय. अर्थात एक टप्पा आतमध्ये पडेल आणि मग जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. खूप चांगला फटका होता इस्त्याकच्या बॅटमधून. इस्त्याक ज्या वेळेस आलाय त्या वेळेस अगदी त्यांनी चौकारानेच गोलंदाज स्वागत केलंय. उजवीच्या थोडासा बाहेर गेला होता, गुडघा खेळपट्टीने टेकवला आणि मिड विकेटला एक खूप जोरदार प्रहार केला. पण तिथं थोडंसं बॅड लक, टायमिंग थोडासा कमी पडला गेला, ताकद थोडीशी कमी पडली गेली
आणि चेंडू सीमारेषेच्या आतच पहिला टप्पा पडलाय. अपेक्षा होती कराची षटकार जाईल. आपल्या चौकराने वाढलाय. आपल्या धावा संख्या 21. लक्ष तसं फार मोठं नाही, 68 धावांचं लक्ष आहे. मात्र भांडूप स्ट्रायकर ज्या वेगाने पुढे निघालेले आहेत, हा चेंडू मात्र प्रश्नात टाकणारा होता फलंदाज इस्तियाकसाठी. आज खूप मोठमोठी नावं तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळणार आहेत. द ग्रेट बबलू पाटील यांना देखील आपण स्क्रीनवरती बघतोय. ISPL सुपरस्टार, गेल्या वर्षी सर्वाधिक हायेस्ट स्ट्राईक रेट होता ISPL मध्ये आणि या वर्षी सुद्धा दमदार प्रदर्शन. यस पुन्हा दुसरा चेंडू देखील तितकाच सुंदर. पहिला चेंडू थोडासा आत होता, दुसरा थोडासा बाहेर टाकला. फलंदाज अजून खेचून घेतलं बाहेर आणि तिथे प्रचंड प्रभावी गोलंदाजी. इथे धावफलकावरती 21 धावा, तिसऱ्या षटकामध्ये थांबलेला स्कोअर. तुम्ही एक गोष्ट सांगली, बबू तोडकरच्या चेहऱ्यावरती टेन्शन, बबलू पाटीलच्या चेहऱ्यावरती स्माईल निश्चितप्रमाणे पाहायला मिळाली होती. हा चेंडू अगदी आपण पाहिला ना, परत एकदा जसा पहिला चौकार आला होता तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस आला नाही. याच परफेक्ट बॅटवरती मिळेल झालाय आणि पाठवलाय लॉंगॉनला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. चांगलं कमबॅक बघायला मिळालं इस्तियाकचं. पहिला 4 आला होता, त्यानंतर उजव्याच्या बाहेर सेम बॉल मागचाच टाकायचा होता, मात्र हा थोडासा वर राहिला. फुल टॉस बॉल होता आणि त्याला असं अगदी सुंदर लॉफ केलं डीप लॉंग ऑनला इस्तियाककडून. 4 धावा इथे मिळत आहेत. धावफलक पुढे पोहोचणार आहे. अजून एक सुपरस्टार स्क्रीनवरती आहे. मॅन फ्रॉम सातारा भूषण गोळे यांना आपण बघतोय. ISPL मध्ये विशेष म्हणजे अनेक वेळा 50-50 ओव्हर हाताळली आणि अष्टपैलू कामगिरीचं प्रदर्शन नेहमीच करणारा हा खेळाडू आहे. उंचापुरा तगडा ताकदवान खेळाडू. महाराष्ट्राच्या रणजी संघाचं देखील दार ठोठावलं होतं त्यानं, परंतु ते दार थोडंसं बंद होते असं दिसल्यानंतर टेनिस क्रिकेट मोर्चा वळवला आणि इथे सुद्धा सुपरस्टार भूषण गोळे. तर बघा, भांडूप स्ट्रायकर 25 वरती पोहोचतायत. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. याबरोबरच दिशा दिली चेंडूला. गती वेगवान आहे. क्षेत्ररक्षक मागे, मात्र चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय. पायाने थांबवलाय चेंडूला. तर धावा मिळतील इथे 2 धावा. दुसरं षटक संपणार आहे आणि धावफलक पोहोचेल 27 वर. सुरुवात खूप चांगली झाली. पहिलं षटक, दुसरं षटक, पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात आलेल्या 10 धावा येत असताना 3 डॉट बॉल पण आलेत, 2 चौकार आलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी आपण पाहतोय 27 धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळतात. हा प्रेक्षकांची गर्दी सुद्धा नरेश खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक स्टँड जे आहेत हळूहळू भरले जातील, कारण विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय ऑल इंडिया ओपनमधले जे काही प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत ती कामगिरी निश्चितच मोठी करणारे सगळे खेळाडू आहेत. ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्वाला 4 चांद लावले गेलेत असे खेळाडू आहेत आणि अशा खेळाडूंची उपस्थिती मैदानावरती आहे. त्यामुळे ते प्रेक्षक आता या मैदानावरती गर्दी करणार यात कोणत्या प्रकारची शंका नसणार आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 षटकं संपली. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 मिनिटाचा वेळ आहे आणि हा मॅक्झिमम आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ड्रिंक्स ब्रेक वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, बॅट्समन आऊट होणं, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येणं, ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून तुम्हाला 30 मिनिटाचा वेळ या दरम्यान जो दिलेला आहे आणि 30 मिनिटात तुम्हाला तुमचा डाव इथे मात्र थांबावा लागणार आहे. नवीन षटक आता सुरू होईल आणि नवीन षटकासाठी नवीन गोलंदाज आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळेल. आकाश याची कामगिरी आपण पाहिली. 2 चेंडूमध्ये 10 धावा आहेत, तर इस्तियाक 10 चेंडू खेळल्या 17 धावा इस्तियाकच्या आपल्याला आतापर्यंत ज्या पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज परत एकदा आपण पाहतोय. महेश शिंदेलाच पाचारण केलं गेलं. 17 धावा महेश शिंदेने ज्या खर्च केले तर तोच महेश आलाय. खूप चांगल्या प्रकारची ऑलराऊंडरची भूमिका. आघाडीसाठी फलंदाजीसाठी येतो, आघाडीचा गोलंदाज म्हणून सुद्धा गोलंदाजीसाठी येतो. यावेळेस अगदी बॅकफुटला सारखा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि आकाशला यावेळेस परतावं लागेल. खूप चांगला झेल झालाय. फलंदाज होईल बाद. महेश शिंदे पहिल्या षटकामध्ये यश नव्हतं, मात्र काय सुंदर कमबॅक आहे महेश शिंदेचं. पहिल्या चेंडूवरती आकाश जो जास्त धोकादायक होता, 3 चेंडूमध्ये 10 धावा आल्या होत्या आणि त्याला बाद करण्यात मिळालं यश. परत एकदा आपण स्क्रीनवरती हा चेंडू बघूया. स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. बॅकफुट पॉइंट तिथे दोन्ही गुडघे टेकवत इथे झेल टिपलाय आणि विजय पवार तिथे मागचं षटक पाहिलं आपण, विजय पवारचं प्रभावी होतं आणि त्याचबरोबर एक यश सुद्धा. आकाश बाद होईल, धक्का बसेल पहिला. भांडूप स्ट्रायकर्स मैदानामध्ये इथे आजमावतायत आपलं कौशल्य. नवीन फलंदाज जरा ताबडतोब चला. फलंदाजांना विनंती आहे
यानंतर आपण या सगळ्या सुपरस्टार्सला बघणार आहोत इन ऍक्शन मध्ये. आपण त्यांना आता स्क्रीनवरती बघतोय. नक्कीच या खेळाडूंनी अक्षरशः संपूर्ण भारताला वेध लावले. बबलू पाटील आपण पाहतोय, योगेश पिनकर आहे, भूषण गोळेला आपण पाहतोय, कृष्णा गवळे आहे. तुम्ही पहा ना, एका बाजूला रायगड आहे, महाड रायगड, एका बाजूला अगदी आपण पाहतोय भूषण गोळे सातारा, बबलू पाटील पुणे आणि कृष्णा गवळे तुळजापूर धाराशिव. कृष्णा गवळेला निश्चित ISPL मध्ये संधी मिळाली नाही, मात्र बिहारमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये त्यानं 4 चाकी गाडी मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून जिंकून आला आणि निश्चित तिथे सुद्धा त्यानं महाराष्ट्राच्या गुणवत्तेचा ठसा उमटवला. त्यामुळं कृष्णा गवळीचं देखील आम्ही विशेष अभिनंदन करूया. यास बाहेर जाणारा चेंडू, अत्यंत देखणा फटका आणि तिथे तिथे कॅच होईल. उंच उडी मारून लागोपाठचा दुसरा फलंदाज नजमुल मंडल होईल बाद. मोठा धक्का असेल भांडूप स्ट्रायकर साठी. 2-27. आले आले अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नजमुलने खूप चांगला प्रयत्न केला होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गुडघ्यामध्ये थोडासा वाकलं पण होता आणि त्या ठिकाणी जो जेल झालाय, जबरदस्त अगदी जेल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि नजमुल मंडलची खेळी या ठिकाणी संपुष्टात येताना आपल्याला जे पाहायला मिळाली, मोठी विकेट आली, षटकाराचं रूपांतर झेलात झालंय आणि नजमुल, परंतु तिथे तिसऱ्या पंचांची मदत आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय OUT आउट. आनंद याने घेतलेला एक चांगला असा जेल. आणि मित्रांनो, आनंदने घेतलेला जेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. जबरदस्त जेल आनंदचा अगदी आपण पाहिलाय आणि नजमुल मंडल याची मात्र खेळी संपुष्टात आली. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय रणजित फराडे, गेली 2-3 वर्षापासून याची कामगिरी अगदी आपण पाहतोय. त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल बरंच काय सांगून जाते. खुश आहे, आनंदी आहे आणि आपल्या खेळाच्या माध्यमातून अख्ख्या पुणे शहराचं नाव रोशन करणारा. आणि आता नुकताच वरवणी या ठिकाणी बबलू पाटील यांची थोडीशी मुलाखत झाली, त्यात असा एक खेळाडू निश्चितप्रमाणे तयार होतोय की भारताचं प्रतिनिधित्व या काही कालखंडात करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि खूप मोठं नाव रोशन करेल असा असणारा रणजित फराडे याला आपण निश्चितप्रमाणे पाहत होतो. धावसंख्या अगदी आपण 27 आहे, 2 गड्याच्या मोबदल्यात. तुषार रणदिवे यांना आपण अगदी ऑन स्क्रीन पाहिले आताच. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यात. लागोपाठची 3री विकेट येणार आहे का? ऑन हॅट्रिक बॉल तुषार रणदिवे. यावेळेचा चेंडू महेश शिंदेचा खूप चांगला होता, टप्पा पडला, थोडासा उसळला, बॅटमध्ये येऊ शकत नाहीये. नि बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल चौधरी मुलुंड याला आपण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. पण महेश शिंदेचं कौतुक करावं लागेल. महेश शिंदे पहिल्या षटकात 17 धावा त्यांनी खर्च केल्या, पण दुसऱ्या षटकासाठी ज्यावेळेस आला, अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना रोखण्याचं काम महेश शिंदेच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. हळूवारपणे चेंडू अगदी आपण पाहतोय ढकलला, क्षेत्ररक्षक दुर्गने चेंडूवर देण्याचा प्रयत्न करेल. एक सिंगल आली, एका सिंगलने खातं खोललं गेलं राहुल चौधरीचं. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या 28 आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात भांडूप स्ट्रायकर्स. पुणे पोलीस बॉयज वर्सेस भांडूप स्ट्रायकर्स. भांडूप एका बाजूला मुंबई तर एका बाजूला पुणे. ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. विशेष करून ऑल इंडिया ओपन या काळातील लढतीप्रमाणे लढती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला ज्या ज्या खेळाडूंनी वेळ लावलेला आहे, असे खूप सारे खेळाडू आज या मैदानावरती लीग फॉर्मॅट मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. महेश तायर आहे स्ट्राईकला, इस्तियाक. ही लढत पाहायला मजा आहे. महेश वर्सेस इस्तियाक. फुल टॉस तिथे. व्हॉट अ कॅच. लो फुल टॉस होता, खेळण्याचा प्रयत्न चांगला झालाय झेल आणि संपलाय इस्तियाकचा खेळ. 3री विकेट आली आहे. महेश शिंदे इथे 3री विकेट घेत आहे. अर्शनने घेतलेला एक चांगला असा झेल. अर्शनने झेल घेतलाय म्हणून 3ऱ्या विकेटचं दर्शन झालंय महेश शिंदेला. याच ओव्हरमध्ये 3री विकेट आणि आघाडीसाठी आलेली जोडी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाली. त्याचबरोबर
या ठिकाणी इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्यात येतोय भांडूप स्ट्रायकर्स कडून आणि नवीन फलंदाज ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर राजा मैदानामध्ये दाखल होईल. राजा फकीरा रिप्लेस राजा शर्मा. जतन ठक्करच्या ऐवजी राजा शर्माला इम्पॅक्ट केलं जात आहे आणि हा अत्यंत महत्वाचा रूल आहे या स्पर्धेमध्ये. आपण इम्पॅक्ट प्लेअर वापरू शकतोय, त्याचा फायदा दोन्ही संघांनी घ्यायचा आहे. महेश शिंदेने या षटकामध्ये मात्र विध्वंस मांडलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की वादळ आलं, एखादं वादळ म्हणता येणार नाही. वादळाची पूर्वसूचना मिळते, भूकंपाची कुठली पूर्वसूचना मिळत नाही. भूकंप कधी होऊ शकतो तसा हा महेश शिंदेने घडून आणलेला भूकंप आहे. 3 फलंदाज या षटकामध्ये बाद झालेत. पहिल्या षटकामध्ये 17 खर्च केल्या होत्या महेश शिंदेने, या षटकामध्ये फक्त 2 खर्च केलेले आहेत. 27 वरती एकही फलंदाज बाद नव्हता, 2 षटकं संपली होती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 वरती 3 आहेत भांडूप स्ट्रायकर्स. हे त्याला म्हणतात क्रिकेट आहे. काय कमालीचा खेळ आहे. आणि विषय हे कमबॅक आहे. पहिल्या षटकात 17 बिनबाद, दुसरं षटक संपलं 27 बिनबाद, तिसऱ्या षटकामध्ये 19 असं म्हटलं की धावफलक वेगाने पुढे जाईल, पण तिथे अगदी आपण पाहिलंय महेश शिंदे परदेदा पाचारण केलं. ज्याला 17 धावा आल्या होत्या त्यालाच अगदी आपण पाहिलं इथे गोलंदाजीसाठी पाचारण केलं आणि विशेष करून अगदी आपण पाहिलंय त्याने घेतलेल्या 3 विकेट, धावा फक्त 2 खर्च केल्या. आज महेश शिंदे होम पिच वरती खेळतोय, हे त्याचं सरावाचं म्हणता येणार नाही. मात्र याच परिसरातला हा खेळाडू सिंहगड रोड आणि परिसरातला महेश शिंदे आज मैदानामध्ये इथं उतरलाय आणि आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या अंगणात खेळताना त्यानं त्याची ताकद दाखवून दिलेली आहे. महेश शिंदे कमालीचा गोलंदाज आहे. 2 षटकांचा कोटा पूर्ण केला. विशेष म्हणजे आघाडीची षटकं त्याने हाताळलेली आहेत आणि 19 धावा खर्च करत 3 फलंदाज महेश शिंदेने बाद केलेले आहेत. भांडूप स्ट्रायकर 29 वरती 3. आता आस्किंग रन रेट वाढलेला आहे, 13च्या पुढे जातोय तो. 3 षटकांमध्ये 39 धावांची गरज आहे. एकूण 68चा पाठलाग करायचा आहे. 29 पहिल्या 3 षटकामध्ये पूर्ण झाल्यात आणि आता बनवायच्या अजून 39. शेवटच्या 18 चुनाव 39चा पाठलाग या ठिकाणी जो करावा लागेल आणि आता नवीन गोलंदाज मराठी परदेदा विजय पवार याला मात्र पाचारण केले गेले. पहिल्या षटकात विजय पवारने 10 धावा खर्च केल्या होत्या. तोच विजय पवार या दरम्यान अगदी आपण पाहतोय आणि टाइम सगळ्यात महत्वाचा आहे. ही गोष्ट विसरू नका. तुमच्याकडे अजूनही 11 मिनिट आणि 30 सेकंद तुमच्याकडे अजून बाकी आहे. पुणे पोलीस बॉयज गोलंदाज परत एकदा आपण पाहूया. विजय थोडासा पूर्णपणे तयारीमध्ये नव्हता. चेंडू डॉट येताना आपल्याला डेड बॉल येताना आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र परफेक्ट पाठवरती मिळेल झालाय. पाठवलं समोरच्या बाजूला, सीमारेषेच्या बाहेर आहे. वाघांची धाड फोडलाय पहाड. नवीन षटकाची सुरुवात आणि पुन्हा एकदा धाव संख्येला आलाय बहर. पहिला चेंडू कसा भिरकावून दिलाय, सीमारेषेच्या बाहेर बघायचंय. लेंथ बॉल होता आणि अक्रॉस द बॅट मिड विकेटच्या डोक्यावरून चढवलेला हा एक सुंदर असा षटकार स्क्रीनवरती आपण बघतोय. पुन्हा एकदा लेंथ बॉल होता, यावेळेस खांडून काढावा लागला. वेगवान क्षेत्ररक्षण तिथे पोहोचतोय. ओ हो, एकच धाव प्राप्त होईल राजासाठी आणि धावफलकावरती 36 धावा, 3 गडी बाद भांडूप स्ट्रायकर्स. इम्पॅक्ट प्लेअर राजा शर्मा अगदी आपण पाहतोय पहिल्या चेंडू सिंगल घेतली. ज्यावेळेस परत एकदा स्ट्राईकला आला विजय, याच्या पहिल्या चेंडूवरती त्याने खणखणीत षटकार पण खेळला गेला. त्यानंतर सिंगल घेतली, नॉन ट्रॅकच्या बाजूला आला. राजा पोचले 8 वरती. गोलंदाज फुलटॉस. यावेळेस परत एकदा तिथे क्षेत्ररक्षक आहे. अजून एक झेल झालाय. धक्का क्रमांक 4 अर्शननी झेल घेतलाय. जबरदस्त कमबॅक आहे. 68 धावा म्हणजे एकदम जिंकायला पुरेशा धावा आहेत असं कोणीच म्हणणार नाही. या खेळपट्टीवरती आम्ही कालपासून बघतोय 100 धावांना सुद्धा प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे. 85-86 धावांचा पाठलाग झालेला आहे. अशा खेळपट्टीवरती 68 धावांचं रक्षण करताना पुणे पोलीस बॉईज आणि काय फिल्डिंग आहे. असं म्हणतात की पोलिसांची फिल्डिंग टाईट असते आणि अशीच टाईट फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण इथे. त्याचबरोबर स्पर्धेच्या निमित्तानं दौंड तालुक्यातील आमदार चषकचे आयोजक आणि प्रतिथी यश क्रिकेटचे खेळाडू निखिल चव्हाण सरांचं आगमन. आपलंही मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत.
अर्शन खूप चांगल्या प्रकारचे झेल घेताना आपल्याला जे पाहायला मिळालेत आणि या झेलाचे परिणाम तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो जे फुलटॉस चेंडू जे पडले गेलेत त्या फुलटॉस चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहिले की खास करून ज्या फुलटॉस चेंडूवरती मोठे फटके येणं गरजेचं होतं त्यावरती विकेट आलेले आहेत. महेश शिंदेने तीच गोष्ट केली, फुलटॉस चेंडू टाकले तिथे एक विकेट आली. अर्शनने झेल घेतला, आता विजयने तीच गोष्ट केली, फुलटॉस टाकला, लो फुलटॉस होता आणि त्याच्यावरती विकेट येताना पाहायला मिळाली. तेंडुलकरचं एक स्टेटमेंट तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस पाकिस्तान विरुद्ध भारताची मॅच होती, इंजमाम समोर होता आणि पाकिस्तानला 9 रनची गरज होती. यस यस यस, उंच 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 टोले जंग. आता हा चेंडू कसा आहे, फुल टॉसच आहे मात्र फेकलाय सीमारेषेच्या बाहेर. या अगोदरच्या फुल टॉसवरती विकेट, आम्ही चर्चा त्यावरतीच करत होतो. माफ करा मी 9 सांगितलं, पाकिस्तानला 3 रनची गरज होती आणि तेंडुलकर बॉलिंग करत होता, इंजमाम समोर होता. तेंडुलकरने 3 बॉल फुल टॉस टाकलेत, 6 पैकी 3 फुल टॉस टाकलेत, पण तिसरी धाव घ्यायला 6वा चेंडू आला होता त्या मॅच मध्ये. आणि त्यानंतर इंजमामने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की तेंडुलकरकडे बॉलिंग मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे बॉल आहे त्याच्याकडे आणि त्यामुळं तो गोलंदाज म्हणून सुद्धा तेवढाच घातक आहे. कुणी दुसरा टाकत असेल पण इंजमाम असं म्हणतो की तेंडुलकर तिसरा पण आहे आणि चौथा पण आहे. 42 वरती 4 भांडूप स्ट्रायकर. चौथ्या षटकामध्ये प्रितेशचा झंझावात, खातं खोललं षटकारानं आणि धावफलक पोहोचवलाय 42 वर. प्रितेश जोशी आल्याला षटकार खेळलाय. यावेळेस अगदी आपण पाहतोय प्रितेश जोशीसाठी टाकले चेंडू, विजय पवारची गोलंदाजी आपण पाहतोय, टिचून माराय, यास अचूक टप्पा पाहायला मिळालाय. चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. आपला स्थिर आहे 42 आहे, 68 धावसंख्येचा पाठलाग आपल्याला जो पाहायला मिळतोय. ऑनस्क्रीन परत एकदा आपण पाहू. उजव्या इशा बाहेर टाकताना थोडा बाउन्स ठेवला होता अगोदर. इथे परत एकदा हवेमध्ये हवाई फायर, हवाई मेल आणि षटकार. तिसरा या षटकातला. 2 चेंडू चांगले आलेत मात्र एकाड एक षटकार ठोकला जातोय. षटकाची सांगता होईल. विजय पवारचं पहिलं षटक चांगलं होतं, या षटकामध्ये मात्र 19 धावा आल्यात आणि मागच्या षटकामध्ये जो बॅकफूट वरती आला होता भांडूप स्ट्रायकर, या षटकामध्ये पुन्हा एकदा फ्रंट फूटवर. 48 धावा आहेत 4 षटका दरम्यान जे संपले. एक होते पहिल्या षटकात 17 होत्या, दुसऱ्या षटकात 10, तिथे कमबॅक झालं. तिथे अगदी आपण पाहतोय की थोडंसं बॅकफुटला आला भांडू स्ट्रायकर. तिसऱ्या षटकामध्ये पासून बॅकफुटला आला होता, तिथे फक्त आणि फक्त 2 धावा आल्या, 3 विकेट आल्या. पण चौथ्या षटकात जी मुसंडी मारली, 19 धावा, सर्वाधिक धावा आतापर्यंत 4 ओव्हरमध्ये आल्यात. 3 षटकार त्याच्यामध्ये आलेत आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा धावपाल करते. आणि आता उर्वरित 12 चेंडू आणि बनवायचे आहेत. 12 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा, 12 गेंदे 20. मॅच अजूनही दोलायमान आहे, दोन्ही संघांची ताकद समान आहे. ही खरं तर ऑल इंडिया ओपन पूलची ताकद असते. या ठिकाणी सगळे ताकदवान संघ खेळाडू येत असतात वेगवेगळ्या विभागामध्ये. अनेक वर्ष सातत्यानं दमदार केलेले खेळाडू, सातत्यानं अनेक संघ मालक त्यांना आपल्या संघामध्ये ठेवत असतात. अनुभव देखील खेळाडूंचा खूप मोठा असतो आणि त्यामुळेच खेळाचा दर्जा खूप उंचावतो. आज अशाच एका ऑल इंडिया ओपन पूलचा शुभारंभ झालाय. पुणेकर विरुद्ध मुंबईकर अशी लढत आहे मैदानामध्ये. विद्येचं माहेरघर आपण म्हणतो, सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याला म्हणतो, तर आर्थिक राजधानी, देशाची आर्थिक राजधानी कोणती असेल तर मुंबई आहे. यस, लोअर फुल टॉस होता, ड्राईव्ह केला चेंडूला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तिथे तयार आहे. अडवेल चेंडूला 1 धाव या बरोबरच येणार आहे. आणि इथे पंचांकडून येतो इशारा, नो बॉल साठी जायचे तिसऱ्या पंचांकडे. ओव्हर स्टेपिंग चेक होणार आहे. पॉपिंग क्रीजच्या पुढे पाय असेल, लाईनच्या पुढे, लाईनवरती जरी पाय असेल पण लाईनच्या थोडा आत असेल, 1 mm जरी लाईनच्या आत असेल तरी पंच तिथे तो बॉल फेअर घोषित करतील. आणि हे चेक करायचं आहे तिसऱ्या पंचांकडून. 48 वरती 4, तर इथे 49 धावा पूर्ण झालेल्या आहेत. मात्र या षटकामधला हा चेंडू योग्य असेल की नसेल याचं उत्तर आपल्याला मिळेल. अर्शन गोलंदाजी मार्क वरती. एका बाजूने पुणे पोलीस बॉईजनं देखील टीम अतिशय तगडी बनवलेली आहे. पोलीस यस, हा सूर्य, हा जयद्रथ. फेअर बॉल, चांगला चेंडू असेल
आणि याबरोबरच एकच धाव फलकावरती जोडली जाईल. 49 वरती 4 भांडूप स्ट्रायकर्स. शेवटचे 2 षटकं म्हणजे अजून 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. 4 फलंदाज बाद झालेत. राजा शर्मा, प्रितेश जोशी ही जोडी मैदानामध्ये. प्रितेश सामोरं जाईल अर्शनला. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचा हा फटका होता. मात्र थर्ड मॅनला तिथे क्षेत्ररक्षक तयार आहे. एक धाव, लेग बाईटचा इशारा आहे. एक धाव जरूर प्राप्त होणार आहे. 50 अर्धशतक भांडूप स्ट्रायकरचं पूर्ण. 4 बाद 50. बरोबर चेंडू शिल्लक राहतील आता 10 आणि 10 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 18 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. इथे अगदी आपण पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा खर्च होताना आपल्याला ज्या पाहायला मिळाल्या. 10 चेंडू 18. यावेळेस मात्र परत एकदा बॅटवरती मिळालंय. उंची खूप आहे, लांबी थोडीशी कमी आहे आणि क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. खूप चांगला झेल झालाय. राजा शर्माची खेळी संपुष्टात येईल. धक्का क्रमांक 5. अजय कदम विथ सेफ हँड. काय सुंदर कॅच आहे. जवळपास 40 यार्ड तो पुढे धावत आला असेल. उंच चेंडू आकाशामध्ये होता. तो जज करणं कठीण होतं. मात्र कुठलीही चूक केली नाही अजयनं आणि टिपला झेल. 5वा धक्का बसेल भांडूप स्ट्रायकर्सला. आपण हा कॅच कसा त्याने कंप्लीट केला. सुंदर झेल. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला कामगिरी चांगलीच करावी लागते. ज्यावेळेस कमी धावा डिफेंड करायचे असेल एफर्ट्स द्यावेच लागतात आणि एफर्ट्स पुणे पोलीस बॉयज कडून आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण म्हणतो ना की गोलंदाजाला जर ताट मनाने मैदानाच्या आतमध्ये फिरायचं असेल तर त्या गोलंदाजाचा पाठीचा कणा क्षेत्ररक्षक असतो. त्याचं क्षेत्ररक्षणाची चांगल्या प्रकारची कामगिरी जर होत असेल तर गोलंदाजी होप सुद्धा वाढले जातात की मी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली तर मला सपोर्ट करणं माझा निश्चितप्रमाणे जो क्षेत्ररक्षक आहे. आणि तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अजयची आपल्याला पाहायला मिळाली. 5वी विकेट आली आहे. 5 बाद 50 धावा. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जे चालू आहे. उर्वरित 9 चेंडू बनवायचे आहेत. अजूनही 18 धावा. बॅटर आकाश झा याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आकाश झा नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर. सामना करणार आहे गोलंदाज. ओहो, फुल टॉस होता. फुल टॉस चेंडू आणि त्यावरती मोठा प्रहार. मिळत आहे 4. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 50 वरून 54 वरती जाईल. तर 8 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण असं. फुल टॉस चेंडू होता. अगदी सोपाच होता आणि त्याला बरोबर दिशा दिली. जो क्षेत्ररक्षक फाईन लेगला 38 सर्कलच्या आतमध्ये होता आणि त्यामुळे त्याला तो गॅप खूप मोठा मिळाला. फलंदाज आकाश झा पहिल्या चेंडूला सामोरा जात होता. शेवटचे 15 बॉल आपल्याला स्क्रीनवरती बसतात. तिथे 5 विकेट पडलेला आहे शेवटच्या 15 बॉलमध्ये. ओहो हो, आकाश पुन्हा एकदा आकाश मार्गाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय. षटकार. खूप चांगल्या प्रकारची फटकी बाजी. आकाशचा मैदानाच्या आतमध्ये जर पोहोचलाय त्याला काही घेणं नाही किती विकेट पडल्या. त्याच्या डोक्यात एकच आहे की उर्वरित धाबा मला करायचे. तुम्ही पहा अर्शनचा चेंडू जो होता जसा टप्पा पडला मिड विकेटला परफेक्ट बॅटवरती चेंडू घेतला आणि पाठवला सीमारेषेच्या अगदी दूरवरती आणि तिथे षटकार येताना पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं आगमन झालेलं होतं फिफा वर्ल्ड कप, खेलो इंडिया, प्रो क्रिकेट लीग, लिजेंड विंटेज, नेपाळ प्रीमियर लीग, एशियन लिजेंड लीग या लीग्समध्ये टीम मॅनेजर, ऑफिशियल हेड या भूमिका ज्यांनी बजावल्या सन्मान्य सिद्धेशजी रवींद्र पाटील या ठिकाणी प्रस्थान ठेवत आहेत. आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात. मी सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. 60 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकामध्ये आपण आलेलो आहोत त्या मॅचमध्ये घेऊन. परत एकदा लेंथ बॉल होता. मात्र सुंदर फटका बॅकलिफ्टला खाली आणत चेंडू उचलला लॉंगॉनच्या दिशेनं. तिथे 1 धाव प्राप्त होऊ शकते आणि धाव फलक पुढे पोहोचणार आहे. 61 वरती 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता भांडूप स्ट्रायकर्सला. नक्कीच मॅच मध्ये मजा येणार आहे. उर्वरित 6 चेंडूमध्ये 7 धावा निश्चितप्रमाणे आपल्याला ज्या पाहायला मिळतील. पहिल्याच अगदी आपण पाहतोय ना विशेष करून भांडूप स्ट्रायकर आणि पुणे पोलीस यांच्या 5-5 ओव्हरची जर अगदी तुलना आपण केली तर पुणे पोलीस बॉय 64 होतं 6 गड्याच्या मोबाईल्यात आणि आता भांडूप स्ट्रायकर 5 बाद 61 आहे. आणि विजयाच्या दिशेने आता कशा प्रकारे आक्रमण करतायत, आगीकूच करतायत ते पाहिलं खूप मजा येणार आहे. टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो जे लाईव्ह करतोय आणि सगळे कॅमेरामन आपली आपली जबाबदारी खूप सुंदर त्या पार पाडतायत. खूप सुंदर सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे स्टार आलेत ते स्टार कास्ट सातत्याने आपल्याला ऑन स्क्रीन सुद्धा पाहायला मिळते. आणि ऑन स्क्रीन प्रेक्षक वर्ग जो आहे ना हा नेहमीच टेनिस क्रिकेट.in वरती प्रेम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून तर 20 लाख सबस्क्रायबर या चॅनलचे होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे काँग्रेस टेनिस क्रिकेट.in आणि खूप साऱ्या शुभेच्छा पुढील काही कार्यासाठी. गोलंदाज तयार आहे.
इथे बिगिडक्यांचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि झेल झालाय. धक्का क्रमांक 6. महेशने घेतलेला झेल. नरेश, एक गोष्ट आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये की जसा टप्पा पडल्यानंतर कॉल शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला केला, पण त्यानंतर लक्षात आलं महेशच्या की मी चेंडूच्या जवळ आहे, मी झेल आरामात घेऊ शकतो. आणि ज्यावेळेस अगदी झेल जवळ असेल यष्टीरक्षकाच्या त्यावेळेस अगदी झेल हा 70 ते 80% आपण सुद्धा पाहत असतो यष्टीरक्षकच झेल घेताना पाहायला मिळतोय. आकाशाची क्रीज संपुष्टात आली. धक्का क्रमांक 6 आहे. 6/61 आहे. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. पुणे पोलीस बॉयज की भांडूप स्ट्रायकर्स. मॅच पहिली आहे आणि ऑल इंडिया ओपनचा पहिला सामना नक्की कोण जिंकतोय ते आपल्याला पाहायचंय. निबाडरा निकेत. विजयी सुरुवात कधी महत्वाची असते. तुमचा आत्मविश्वास त्याने चांगला वाढतो आणि त्यामुळे या 7 धावा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एका हातामध्ये कॅच घेण्याचा जरूर प्रयत्न तिथे शक्यताही नव्हती. एका हातामध्ये कॅच पकडण्या व्यतिरिक्त दुसरा काही चान्स नव्हता क्षेत्ररक्षकाला. त्याने फुल एफर्ट्स दिलेत आणि चेंडू अडवलेला आहे. मला वाटतं मॅच लांबवलेली इथे. पहिल्याच याच षटकामध्ये जवळपास याच फटक्याबरोबर मॅच फिनिश झाली असती. मात्र अजून आव्हान जिवंत ठेवलेलं आहे पुणे पोलीस बॉईजचं. 4 चेंडू 6 धावा. नक्कीच अगदी आपण पाहतो ना, आपण एक गोष्ट सातत्याने सांगतो, तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असेल ना तर धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रतिस्पर्ध्याला खूप अडचण तयार होते. 4 चेंडू 6 धावा आणि गोलंदाजी मार्कवरती आहे राजू शेख. यावेळेस मात्र बिघड केलाय. उंची खूप, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि झेल झालाय. धक्का क्रमांक 7. काय मॅच आहे, काय मॅच आहे. मला वाटतं प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पार न फेडणारा सामना, प्रेक्षकांचे डोळे तृप्त करणारा सामना, सातत्यानं हिंदोळ्यांवरती हेलकावे खाणारा सामना, कधी इकडे कधी तिकडे झुकणारा सामना. 3 चेंडू 6 धावा. हा फॉली करण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द बॅट मिड विकेटवरून उचलण्याचा प्रयत्न. इलिव्हेशन जास्त मिळालं आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे खाली आला. अर्चन आणि काय सुंदर कॅच तिथे पकडलाय त्यानं. कॅच हातात घेतला, डोक्याच्या वरती हात होता, मात्र हळूहळू आपल्या पायांना त्याने खाली झुकवलं. तो खाली आला बरोबर चेंडूच्या आणि अतिशय सुंदर तंत्रात अतिशय उत्तम कॅच इथे नोंद होते. अजून एक फलंदाज या ठिकाणी गमावलेला आहे. तर आजचा दिवस मात्र प्रेक्षकांसाठी रात्रही संस्मरणीय होणार आहे. ज्या अर्थी पहिला सामना इतका रंगतोय तर दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा सामना प्रचंड रंगणार आहे. 62 वरती 7 भांडूप स्ट्रायकर. 3 चेंडू 6 धावा. राजू परत एकदा गोलंदाजीवरती तयार आहे आणि अगदी आपण पाहतो असत आलाय बॅटर मैदानाच्या आत आणि किती असत ही जोडी मैदानाच्या आत अगदी आपण पाहतोय. राजू तयार आहे. 3 चेंडू आणि 6 धावा. भांडूप स्ट्रायकर्स. इथे मात्र परत एकदा उंची खूप मिळाली आहे. क्षेत्ररक्षक नाही तिथे कोणीच. एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न अजिबात केला गेला नाहीये. तिथे एक धाव येते. अर्शम परत इथे चेंडूवरती आलाय. मॅच मधला ट्विस्ट मारला गेलाय. 2 चेंडू 5 धावा. मित्रांनो, सामना आवडला असेल तर दोन्ही टीम साठी टाळ्या बाजूला काहीच हरकत नाहीये. 2 चेंडू 5. संघनायकाचं कौतुक झालं पाहिजे. त्याच्या पाठीवर कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकली पाहिजे. संघनायक आला गोलंदाजीला शेवटच्या षटकामध्ये. 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च करताना एक गडी बाद केलेला आहे. 2 बॉल 5. यस, हो 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 हो. एक खराब चेंडू इथे भांडूप स्ट्रायकर्सला पहिल्या विजयाची भेट देऊन जाईल आणि अनिकेतचा हा शानदार षटकार. पहिला सामना जिंकला भांडूप स्ट्रायकर्सनं. अभिनंदन. तर पुणे पोलीस बॉयचं देखील मनापासून कौतुक आम्ही करू. चांगले खेळले, जबरदस्त फाईट दिली. अनेक वेळा सामना हातातून निसटला, परत खेचून आणला. मात्र अनिकेतचा हा षटकार मात्र या सामन्यावरची कडी ठरला आणि भांडूप स्ट्रायकर्सला एका मोठ्या विजयाची भेट देऊन गेला. जबरदस्त मॅच. नक्कीच या मॅच मध्ये निश्चितच खूप मजा आली. नरेश, पहिल्याच मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय की शेवटच्या षटकापर्यंत 6 चेंडू 7चा सामना. 2 चेंडू 5 वरती येणं हे गोलंदाजांनी क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल. आणि अनिकेतचा जो कॉन्फिडन्स होता की जिथं एक धाव फक्त घेतली गेली, च्या अगोदरच्या चेंडूवरती स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आणि तिथे सामना सहजरित्या आपल्या खिशामध्ये षटकार मारून जो जिंकून दिला, कौतुक करावं लागेल भांडूप स्ट्रायकर्स, भांडूप सिंग टीमचं. मनापासून अभिनंदन. तर पुणे पोलीस बॉयज या टीमला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सामना संपला पहिला आणि आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये निश्चितप्रमाणे
आपल्या समवेत मनीष पाटील सर जोडले जाणार. तत्पूर्वी आपण पुणे बॉईज याची फलंदाजी आपण पाहिली. 13 चेंडू 24 महेश शिंदे, 7 चेंडू 24